श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमम् नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेद् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं नाम गणेशस्तोत्रं सम्पूर्णम्। नमस्कार. सगळ्यांना आवाज येतो असं गृहीत धरतो मी. तुम्हाला अनम्यूटची फॅसिलिटी चालू ठेवतो. वेदचक्षु ग्लोबल व्याख्यानमाला यांच्यातर्फे आयोजित सक्षम ज्योतिषी ही जी वर्ग शृंखला आहे त्याच्यामध्ये आज ऍक्च्युली इंदुलकर मॅडमचा क्लास होता, पण काही अपरिहार्य कारणास्तव त्यांना आज क्लास घ्यायला जमत नाहीये. त्याऐवजी मी क्लास घेतोय आणि हा क्लास आपला नंबर मध्ये गृहीत धरला जाणार नाही. नेहमीप्रमाणेच जे 36 क्लासचा आपण कमिटमेंट केलेलं आहे ते 36 क्लास ते तिघ शिक्षक जे आहेत तेच घेणार आहे. हा माझा तुम्हाला एक्स्ट्रा क्लास आहे. याच्या आधी पण काही झालेले आहेत, अतुलजींनी पण दिलेले आहे काही, तर ते सगळे एक्स्ट्रा क्लास आहेत. तर सगळ्यात आधी आपण हे बघू की कोणाला काही शंका आहे का, कोणाला काही बोलायची इच्छा आहे का. कारण आता फक्त 10 लोक आलेले आहेत. अजून काही लोक येईपर्यंत आपण थोडी चर्चा करू शकता. तुम्हाला अनम्यूट करायला मी अलाउ केलेलं आहे, तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. पण आज मी गुणमेलनावर बोलणार आहे. तुमच्या सिलेबस मध्ये तसा हा विषय नव्हता, पण तरी सुद्धा तुम्हाला आता सक्षम ज्योतिषी करायचं तर ही माहिती पाहिजेच तुमच्याकडे. तर याच्यावर आपण एक अशी चर्चा करू की तुम्हाला फारसं कुठं वाचण्यात आलं नसेल किंवा येणार नाही, तर काही कोर गोष्टी असतात अगदी, तर त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. मॅडम तुम्हाला काही बोलायचंय का? काही बोलायचं असेल तर बोला किंवा मग माईक ऑफ ठेवा. सुप्रिया मॅडम बोला. आधीच्या विषयी म्हणजे कोणत्याही क्लास विषयी कोणत्याही. आवाज नाही येते तुमचा. आवाज येत नाही माझा?
सॉरी. हॅलो, मला येतोय. आता आला पण डिस्टर्बन्स आहे सर. आता बघा, येतोय आवाज? कोणीतरी अनम्यूट करून सांगा मला. हो सर, येतोय. व्यवस्थित येतोय आवाज? हो, येतोय आता. हा शेड्यूल प्रमाणे आज शकुंतला इंदुलकर मॅडमचा क्लास होता, पण काही कारणास्तव आज त्या क्लास घेऊ शकत नाही. त्याऐवजी मी तुमच्याशी आज चर्चा करणार आहे. आणि आज गुणमेलनावर आपण चर्चा करू थोडी. त्याच्यामध्ये काही भाग असा आहे की तो कुठं वाचण्यात येणार नाही किंवा कुठे समजून सांगितलं जात नाही, अशा काही गोष्टींवर मी बोलणार आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्याला सुरू करण्यापूर्वी आपण काही तुमच्या शंका असतील तर त्याच्यावर आपण बोलूया. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता तुम्ही. तुम्हाला अनम्यूट करायला मी अलाउ केलेलं आहे. आता कारण 11 लोक आहेत, अजून काही लोक येणं अपेक्षित आहे, पण ठीक आहे, तरी युट्यूबवर त्यांना बघता येईल. तर गुणमेलनाच्या बाबतीत मी जेव्हा काही असे वर्कशॉप पण केले मी इतर लोकांचे, की ते गुणमेलनावर शिकवतात, त्यांच्या वर्कशॉपला मी अटेंड केलं आणि त्याच्यातून म्हटलं की काही नवीन शिकायला मिळेल. तर तिथे थोडी माझी निराशाच झाली. त्याच्यानंतर आता ज्यावेळेस ऑनलाईन काही कार्यक्रम चालू आहेत, तर तिथे सुद्धा बरेच विद्वान लोकांचे तुम्हाला व्याख्यानं ऐकायला मिळतील किंवा वर्कशॉप पण आहेत ह्या गोष्टींवर, सगळ्या गुणमेलन वगैरे. तर विद्वत्ता आपापल्या जागी बरोबर आहे, पण कसं असतं की बऱ्याचदा अति कोणती गोष्ट नसावी. विद्वत्तेच्या भरामध्ये किंवा भावनेच्या भरामध्ये अतिशयोक्ती केली जाते किंवा स्वतःचे काही सिद्धांत मांडले जातात, आणि त्याचं पण स्वागत आहे. स्वतःचे विचार, स्वतःचे सिद्धांत, स्वतःचं संशोधन हे मांडायलाच पाहिजे, आणि ते शेअर केल्याशिवाय त्याचा काही उपयोग होत नाही. विद्या आपल्या पुरती न ठेवता शेअर करायलाच पाहिजे, त्याचा मी समर्थक आहे. पण बऱ्याचदा असं दिसून येतं की खूप हुशार लोक सुद्धा भावनेच्या भरात किंवा माझं काहीतरी एक वेगळं मला सांगायची इच्छा आहे, तर त्याच्यामध्ये स्वतःचे सिद्धांत मांडतात, हे आनंदाची गोष्ट आहे. पण त्याच्यासोबत ते काय करतात माहिती का, की सरळ ज्या प्रस्थापित संकल्पना आहेत त्याला ते मोडीत काढतात. हे बऱ्याचदा तुम्हाला दिसेल की गुणमेलनाला काही अर्थच नाहीये. गुणमेलनाचे जे टेबल्स आहेत ना, ते कचऱ्याच्या डब्यात फेकून द्यायला पाहिजे, अशी वाक्य तुम्हाला काही लोकांचे ऐकू येतील. किंवा वर्ण, वश्य, तारा, योनी याला काही अर्थ नाहीये, किंवा नाडीच्या याला काही अर्थ नाहीये असं म्हणतात. तर ते मला खूप खटकतं. आणि असं जर कुठं काही तुम्हाला शिकवलं जात असेल किंवा असं काही कानावर पडत असेल, तर त्याला तुम्ही इग्नोर करावं, अशी मी तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट करेन. कारण काय असतं माहितीये का, की ही प्रथाच आहे बघा जनरली, की समजा एखादा किराणा दुकानदार आहे ना, तर तुम्ही त्याच्याशी जर चर्चा केली तर तो तुम्हाला नेहमी स्वतःच्या धंद्यालाच नावं ठेवताना दिसतो, की काय किराणा दुकानाचं काही खरं नाही राहिलं. आता एखादा कपड्याचा दुकानदार आहे, त्याच्याशी तुम्ही जर चर्चा केली तो तसंच म्हणेल, आता कपड्याच्या धंद्याचं काही खरं नाही राहिलं. आणि आता तुम्ही ज्योतिषाशी जरी बोललात तरी तो तसंच, म्हणजे नेहमी थोडक्यात काय निगेटिव्ह, आपल्याच कामाविषयी आपण निगेटिव्ह बोलत असतो. असं आपण नकळतपणे करतो, अगदी काही जाणीवपूर्वक कोणी स्वतःच्या धंद्याला नावं ठेवत नाही, पण असं आपल्याकडून नकळत होतं बऱ्याचदा. आणि हे खरं म्हणजे माझ्या दृष्टीने पाप आहे असं करणं. म्हणजे कारण ज्या झाडाच्या फांदीवर तुम्ही बसलेला आहात, तर त्यालाच तुम्ही कापून टाकता किंवा त्यालाच तुम्ही म्हणताय की ह्या फांदीचं काही खरं नाही. तुम्ही जिथे बसलेला आहात, तुम्ही तिथं पैसे कमवता, तुम्ही त्या शास्त्रावर तुम्ही मीठ खाल्लेलं, आपण म्हणतो ना नमक खाया है, तर तसं त्या शास्त्रावर तुम्ही मीठ मिरची, तुमची दाल रोटी चालती, त्यालाच तुम्ही नावं ठेवता. आणि जिथून तुम्ही सुरुवात केली, की ज्या गुणमेलनाच्या टेबलवरून तुम्ही पहिलं गुणमेलन करून दिलं असेल,
आणि कोणीतरी तुम्हाला 1 रुपया दिला असेल, 10-5 रुपये दिले असतील किंवा शेकडो रुपये दिले असतील, ते सगळं विसरून जातात ते. आणि मग थोडस शिकणं झालं की मग ह्या सगळ्या गोष्टींना नावं ठेवायला सुरू करतात. ह्याचा काही अर्थ नाहीये, याचं काही खरं नाही, त्याचं काही खरं नाही, असं ते बोलतात. तर कसं असतं माहिती का, की तुम्ही जर आपण श्रावण महिन्यात बऱ्याच कहाण्या वाचतो, म्हणजे अगदी ते सोमवारची कहाणी असेल किंवा बऱ्याच त्याच्यात तुम्ही कहाणीचं पुस्तक आपल्यापैकी बहुतेक लोकांनी ऐकले असतील कहाणी. त्याच्यामध्ये साधारण एक वाक्य तुम्हाला नेहमी दिसेल की कोणीतरी पूजा करताना तिथे बघतोय दुसऱ्याला आणि तिथं ते विचारतात की तुम्ही कशाची पूजा करताय आणि ही पूजा मलाही सांगा, किंवा तिथं त्याला वसा म्हटलं जातो की हा वसा मला द्या. तर ती जी पूजा करत असते ती व्यक्ती काय म्हणते की तुला रे वसा कशाला हवा, उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील. मग तो त्याला वचन देतो की उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही. तो रिक्वेस्ट करतो आणि मग त्याला तो वसा दिला जातो. तर असं आपल्याला कोणीतरी वसा दिलेला आहे की तुम्ही ज्योतिषशास्त्र ज्यावेळेस शिकायला कुठे गेला असतात तर सुरुवातीला त्यांनी तुम्हाला झिडकारलंही असेल की नको येऊ तू इथं, कशाला आला शिकायला, किंवा एक्सेप्टही केलं असेल. पण तिथे तुम्हाला तो वसा देताना तुम्हाला काही गोष्टी सांगतात, ते डूज अँड डोंट्स, काय करावं काय करू नये, त्यालाच वसा देणं म्हणतात. आणि आता ते तसं वाक्य नाही वापरणार की उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील, किंवा तुमच्याकडून काही रिटर्न असं ते घेणार नाही. पण त्याच्या मागे बोलण्याचा हेतू हाच असतो त्यांचा की तुम्ही आता या ग्रंथाचा, या शास्त्राचा अभ्यास करताय तर त्याच्याशी तुम्ही प्रामाणिक राहायला पाहिजे. आणि एक अनरिटन रूल आहे, एक प्रोटोकॉल असतो की आपण ज्या ठिकाणी काम करतोय त्या ठिकाणी, समजा तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असताना त्याचं तुम्ही मीठ खाताय तर त्या कंपनीला तुम्ही नमस्कार करायला पाहिजे, त्याचं नेहमी तुम्ही पॉझिटिव्हच बोलायला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी असू शकतात, मी म्हणत नाही की सगळं पॉझिटिव्ह असतं, निगेटिव्ह असतं, त्याच्याविषयी तुम्ही मौन पाळायला पाहिजे. तुम्ही त्या आपल्याच कंपनीविषयी, आपल्या ऑफिस विषयी, आपल्या बॉस विषयी असं ज्यावेळेस आपण काहीतरी निगेटिव्ह बोलतो ना, त्याचा आपल्याला जास्त त्रास होतो. त्याला काय होईल तो त्रास वेगळा, आपल्याला जास्त त्रास होतो. तर एक अशी म्हण आहे की ज्या गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती आहे, ज्या गोष्टीचं ज्ञान आहे त्याच्याविषयी तुम्ही कमी बोलावं, आणि ज्याचं ज्ञानच नाही ना त्याच्याविषयी मौन पाळावं. तर असा हे प्रोटोकॉल आहे, अनरिटन रूल्स आहेत काही, की तुम्ही या शास्त्राचा अभ्यास करता. बऱ्याचशा गोष्टी अशा असतील की त्या तुम्हाला पटत नाहीये. मला पण काही गोष्टी खटकतात, मलाही पटत नाहीत काही गोष्टी, काही पटतात. आणि मलाही काही असं वाटतं की मला काहीतरी आता नवीन कळालेलं आहे, पण ठीक आहे, माझी संकल्पना मी वेगळी मांडेल की मला असं वाटतं किंवा मला असं काही कुंडल्यात सापडलं, माझं हे निरीक्षण आहे, माझं हे ऑब्झर्वेशन आहे, तर ह्या बाबतीत मी मोकळेपणाने बोलेल. पण मी काही संकल्पना मांडतोय किंवा मी काही ठरवतोय याचा अर्थ मागच्या सगळ्या संकल्पना चूक आहेत असं नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये सुद्धा काहीतरी गुण आणि दोष असतात, पण एखाद्या व्यक्तीत दोष जास्त आहे, गुण कमी आहे म्हणून त्याला जगण्याचाच अधिकार नाही असं नाही होत. त्याच्यामुळे ज्या काही संकल्पना पूर्वासुरींनी म्हणजे ऋषी मुनींनी जे मांडलेलं आहे तर ते निरर्थक नाहीये हे निश्चित. कधी कधी असं होतं की आपला अभ्यास कमी पडतो, आपल्या बुद्धीची तेवढी झेप नसते, त्याच्यामुळे आपल्याला ते कमी विनाकारण वाटतं, निरर्थक वाटतं. म्हणजे मला सुद्धा अशी पूर्वी सवय होती की एखादी मशीन बघितली, मी कंपनीत कामं केलेले तर बऱ्याचदा मशीन वगैरे आम्हाला हँडल करावी लागते, तर त्यावेळेस मला असं वाटायचं की हा जो पार्ट आहे ना हा विनाकारण कंपनीने त्या मशीन मध्ये बसवलाय, ह्याची काही गरज नव्हती, विनाकारण त्याचं वजन वाढलं किंवा त्यांचा खर्च वाढला. किंवा आता एखादी सायकल, मोटरसायकल अशी आपण बघतो ना, आपल्याला बरेचसे पार्ट वाटतात की हे निरर्थक पार्ट आहे, पण त्या कंपनीने खूप दिवस त्याच्यावर, खूप वर्ष रिसर्च केलेलं असतं, त्यांची मोठी टीम असते आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट विचार करून ती बनवलेली असते. अगदी ड्रॉइंग लेवल पासून त्यांचा विचार असतो, तर ते प्रॉडक्ट फायनल होईपर्यंत ते किती चांगलं बनवता येईल, किती त्याच्यामध्ये कमी म्हणजे एरर राहतील किंवा एररलेस तो प्रॉडक्ट बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तर आपण त्यांना एका वाक्यामध्ये किंवा एका क्षणामध्ये आपण त्यांना मूर्ख ठरवतो की हे काही प्रॉडक्ट बरोबर नाही. जसं एखादा सिनेमा बनतो, करोडो रुपये ते खर्च करतात, प्रत्येक जण जीव तोडून काम करतो, पण ठीक आहे ती भट्टी जमत नाही कधी कधी, पण आपण किती की 100-200 रुपयाचं तिकीट काढून जातो आणि त्या
करोडो रुपयाच्या आपण ह्याला अगदी फुली मारतो, त्याला बाद करून टाकतो आपण की हा सिनेमा फ्लॉप आहे. तर हे असा प्रकार जनरली आपल्याला बघायला मिळतो. तर ठीक आहे, ते सिनेमा किंवा आपण जे परफॉर्मन्स बघतो त्याच्याबाबत आपण मूल्यमापन करू शकतो, पण आपल्याला हा अधिकार नाहीये की ऋषींचं मूल्यमापन करायचं, की ज्या ऋषींनी निस्वार्थपणे विश्वाच्या कल्याणासाठी काही शास्त्र लिहून ठेवलेले आहेत, त्यांनी काही नियम तयार केलेले आहेत, त्यांनी काही संकल्पना मांडलेल्या आहेत, त्याला आपण असं मोडीत काढू शकत नाही. तुम्हाला तो अधिकारच नाही. तर हे खूप मला आजकाल बघायला मिळालं आणि म्हणून मी खास त्याच्यावर तुमच्याशी बोलतोय आणि हा व्हिडिओ आपण पब्लिक ठेवतोय. हा सगळ्यांनी बघावा अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यातून काहीतरी बोध घेतील असं मला वाटतं. तर हे जे सगळे शास्त्र लिहिले ना, तर आपण असा विचार करतो आता की मी 200 कुंडल्या बघितल्या, मी 300 कुंडल्या बघितल्या, कोणी म्हणतं माझ्याकडे 1,00,000 कुंडल्या आहेत. काही तर असे म्हणजे मला पराक्रमी वीर दिसले की आमच्या आयुष्यात आम्ही 35 लाख प्रिडिक्शन केले, असे बोलणारे पण काही मला आढळले. आता त्या व्यक्तीचं वय 60 वर्षच होतं. म्हणजे मी एका स्टेजवर हे ऐकलं त्यांना बोलताना. खाली आल्यावर मी त्यांना भेटलो आणि म्हटलो, सर आपलं वय किती? 60 वर्ष वय आहे. आता 35 लाख प्रिडिक्शनचं तुम्हीच गणित करा कॅल्क्युलेटरवर. त्यांना म्हटलं आपण तुमचं 61 वय धरू, म्हणजे आईच्या पोटात असल्यापासून तुम्ही प्रिडिक्शन करायला लागला, तरी सुद्धा 35 लाखाचं गणित काही माझ्या डोक्यात बसेना. कारण दररोज मला असं वाटतं काहीतरी 150-200 कुंडल्या दररोज बघितल्या असं त्याचा अर्थ होतो. तर म्हटलं सर तुम्ही चुकून 3.5 लाख म्हणायचं होतं का तुम्हाला? नाही, मी 35 लाख प्रिडिक्शन केलेले. तर त्यांना मी 2दा-3दा सांगितलं जरा आकडा सांभाळून सांगा सर. ठीक आहे, खोटं बोला तुम्ही, हरकत नाही, पण आकडे तरी जरा कॅल्क्युलेट होतील आणि व्यावहारिक दृष्ट्या ते बसतील, फिट बसतील कशात तरी, असे आकडे सांगा सर. आणि तरी सुद्धा त्या विद्वानांनी स्वतःचा हट्ट सोडला नाही आणि अनेक व्याख्यानामध्ये मी त्यांना हाच आकडा बोलताना ऐकलेला आहे. तर असं भावनेच्या भरात कधीतरी आपण चुका करतो. आणि आता आपण कसं करतो की मला बरेच लोक असं म्हणतात, मी त्यांना म्हटलं की तुम्ही हे असं बोललात तर हे कशावरून, तुम्ही आपल्या प्रस्थापित संकल्पनांना का खोटं ठरवताय? तर नाही, माझ्याकडे 400 कुंडल्यांचा अभ्यास आहे, कोणी सांगतं माझ्याकडे 1,00,000 कुंडल्यांचा अभ्यास, आणि त्याचं सगळं आम्ही ठेवतो म्हणजे असं रेकॉर्ड. त्याला दरवर्षी आम्हाला काय सॅनिटाईज करावं लागतं, त्याला किडा लागू नये म्हणून सगळे आमचे असे प्रिंटेड रिपोर्ट्स आहेत वगैरे, असं ते बोलताना आढळतात. पण हा जो अभ्यास आहे हे ऋषी मुनींनी ज्यावेळेस लिहिलं होतं ना, तर त्यावेळेस असं काही नव्हतं. म्हणजे एखादी गोष्ट ना स्टॅटिस्टिकने सिद्ध केली म्हणजे ती खरी होती असं नाहीये. स्टॅटिस्टिकने बरेच लोक असा प्रयत्न करतात की 200 कुंडल्यापैकी 150 कुंडल्यात मला असा अनुभव आला की ते गुणमेलन काही कामाचं नाही, ते फेल आहे, म्हणून लगेच ते त्याच्यावर शिक्का मारून मोकळे होतात की गुणमेलन हा टेबल काही कामाचा नाही. तर हा माझ्या दृष्टीने म्हणजे असं बोलायला नाही पाहिजे, पण हा शुद्ध मूर्खपणा आहे आणि हे त्या शास्त्राचा अपमान करणे आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स म्हणजे अति आत्मविश्वासामध्ये हे बोलणं आहे. आणि ह्याला तर मी पापच म्हणतो की ज्या शास्त्रावर तुम्ही आज इतके मोठे झालात, तुम्ही नाव कमवताय, तिथूनच सुरुवात केली. कारण गुणमेलनचा टेबलच नसता तुम्हाला संशोधन करायला काय मिळालं असतं? तर हा माझा त्यांना प्रश्न आहे. तर एक प्रोटोकॉल आता तुम्ही सुरुवात करताय बरेचशा याच्यापैकी ज्योतिष, तर मी तुम्हाला ही रिक्वेस्ट करेल, कळकळीची माझी विनंती आहे की कधीही शास्त्रातल्या ज्या संकल्पना तुम्ही आत्ता शिकताय ना, त्याला खोटं म्हणू नका किंवा त्या मोडीत नका काढू. तुमचं काय मांडायचं ते अवश्य मांडा, चूक असेल बरोबर असेल तो तुम्हाला अधिकार आहे मांडायचा. तुम्ही स्वतःचं पुस्तक छापा, त्याच्यात माझी म्हणजे मला काही त्याच्यामध्ये हरकत नाही, पण तुम्ही अशी चूक करू नका. कारण आपण ज्यावेळेस हळूहळू वरती चढायला लागतो ना, तर आपल्याला असं वाटतं की म्हणजे आपणच म्हणजे सेल्फ मेड आहोत किंवा स्वयंभू आहोत. स्वयंभू कोणीच नाही या जगात, कारण पृथ्वीवर जन्म घेतो त्यावेळेस आपण काहीतरी करतो, पण त्या पृथ्वीलाच आपण लात मारणे किंवा त्याला त्याचंच अस्तित्व नाकारणे असा हा प्रकार आहे. तर ज्यावेळेस या ऋषीमुनींनी हे सगळं आपल्या समोर आणलं हे, तर त्यावेळेस त्यांच्याकडे काही स्टॅटिस्टिक नव्हतं. ऋषीमुनींकडे दररोज कोणी हात दाखवायला किंवा कुंडली दाखवायला जात नाही. हे शास्त्र राजाश्रयाने राहत होतं, म्हणजे फक्त राजासाठी तो फलादेश लिहिला जायचा आणि ते राजे सुद्धा ऋषीमुनींकडे जायचे, ते त्यांना एक अधिकार होता की ऋषीमुनींचं
ती आज्ञा पाळायचे राजे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ऋषींनी असं दशरथाला म्हटलं की मला हा तुझा राम जो आहे तो मला पाहिजे, आणि त्यांना तो द्यावा लागला. रामाला लक्ष्मणाला तिथे पाठवावं लागलं त्यांना. त्याच्यामुळं ऋषी मुनींचा किती अधिकार होता हे तुमच्या लक्षात येईल. असं तर ऋषी मुनींनी ज्यावेळेस हे लिहिलं ना, तर त्यावेळेस त्यांनी अंतर्ज्ञानाने ते लिहिलेलं आहे. अंतर्ज्ञानाने ते पूर्ण ब्रह्मांडात भ्रमण करू शकत होते, त्यांचं तेवढं ज्ञान होतं. आज तुम्ही म्हणजे अगदी कोणतं वाद्य जरी म्हटलं ना, तबला असेल, ढोलक असेल किंवा बासरी असेल किंवा वेगवेगळे वाद्य आहेत, तर ते वाद्य सुद्धा असेच तयार झालेले. ज्यावेळेस ध्यानस्थ अवस्थेत मनुष्य बसतो, आणि हे आजही शक्य आहे, असं काही नाही की तेव्हा जमत होतं आज जमत नाही. ध्यानाच्या अवस्थेमध्ये ज्यावेळेस आपण बसतो आणि त्याच्या एक एक पातळी आपण पार करत जातो, तर त्यावेळेस आपल्याला अशा अनुभूती यायला सुरुवात होते. आपल्याला वेगवेगळे वाद्य ऐकायला येतात. जसं आता घंटा असते मंदिरात, तर ती घंटा कशी तयार होती, कारण ह्या लोकांना ध्यान अवस्थेत असताना तसे आवाज आले. आणि मग त्यांनी प्रयोग केला की दगडात तसा आवाज येतो का, मातीत येतो का, वेगवेगळे प्रयोग करून बघितले. मग त्यांना लक्षात आलं की पितळ सारखा आवाज आहे, किंवा लोखंडाला असा ध्वनी येतो, किंवा तबल्याचा आवाज आहे. तर वेगवेगळे त्यांनी प्रयोग करून बघितल्यानंतर जनावराचं कातडं जर असं ताणून लावलं तर त्याच्यावरचा ध्वनी खूप छान येतो, असं त्यांना अनुभव आल्यानंतर मग ते जे ध्यान अवस्थेत जे आवाज आले तेच आवाज इथं मॅच झाले. मग ते तसे ते वाद्य तयार होतात. तसंच इथे आहे की प्रत्येक ग्रहावर सुद्धा ते भ्रमण करू शकत होते, एवढं त्यांचा अधिकार होता त्या ऋषीमुनींचा. आणि त्यांना जे जे त्या ध्यानावस्थेत सुचलेलं असतं ते लिहून काढतात, किंवा त्याचं ते पूर्वी श्रुती स्मृती ही पद्धत होती. म्हणजे त्यांनी सांगायचं आणि त्या शिष्यांनी ते ऐकायचं, आणि ते त्यांनी लक्षात ठेवायचं आणि पुढच्या पिढीला सांगायचं. आपले चारी वेद सुद्धा श्रुती स्मृतीने आलेले. त्याच्यामुळे ज्यावेळेस वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वेदांच्या ऋचा गातात, किंवा त्याला गाणेच म्हणतात, ऋचा गाणे, किंवा ते म्हणतात तसे श्लोक, तर त्याच्या ज्या मात्रा असतात, ते जे हात खालीवर करतात, ऱ्हस्व दीर्घ वगैरे, तर त्या सगळ्या मात्रा तुम्ही कुठेही जा, कन्याकुमारीत इकडे दक्षिणेमध्ये, किंवा तुम्ही काशीला जा की इकडं पश्चिमेला या, परत सगळीकडे तुम्हाला ते सारखं दिसेल. पृथ्वीवर कुठेही तुम्ही गेलात, अमेरिकेतले जरी एखादे वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण असेल, तर त्यांचा हात आणि त्या मात्रा वगैरे थोड्या सुद्धा तुम्हाला कमी जास्त होताना दिसणार नाही. कारण ते वेद जरी आज लिखित स्वरूपात असतील तरी सुद्धा ते पाठ करायचे श्रुती स्मृतीनेच आहे. म्हणजे ते गुरुजी तुम्हाला एक ऋचा म्हणून दाखवणार, ती तुम्हाला म्हणायची आहे खूप वेळा, आणि ती दुसरी ऋचा दुसऱ्या दिवशी देतील, मग पहिली आणि दुसरी म्हणायची. त्याच्यामध्ये घनपाठीपर्यंत लोक अभ्यास करतात. तर हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, आणि याच्यात काही मी वेगळं तुम्हाला सांगत नाही, नवीन काही सांगत नाही. तर ह्या सगळ्या शास्त्र आपल्या समोर जे येते ना, ह्या अनुभूती आहेत. ह्या अनुभूतीतून ते तयार झालेलं आहे, आणि ह्या शास्त्राला आपण मोडीत काढणे हे, त्याच्यामुळे तुम्हाला आता त्याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल, त्याचं महत्व लक्षात येईल की हे अक्षरशः हे पाप आहे, ही गोडचूक आहे, असं कोणी करू नये अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. तुम्हाला पटत नसेल ठीक, तुम्ही ते वापरू नका, तुम्ही त्याच्यावर मौन पाळा, काहीच बोलू नका त्याच्यावर. पण तुम्ही ते ज्यावेळेस असं एखादं विद्वान म्हणतो ना, त्यावेळेस मला फार दुःख होतं. कारण काय असतं माहितीये का, त्याचे खूप फॉलोअर्स असतात, आणि एखादी व्यक्ती आहे ना तुमचं वाक्य अगदी ब्रह्मवाक्य मानते. मग जर एखादी व्यक्ती असं म्हणत असेल की हे सगळं थोतांड आहे, गुणमेलन वगैरे काही करायचं नाही, आणि ते सगळं तुम्ही फेकून द्या कचऱ्याच्या डब्यात, तर एक जो न्यू बिगिनर असेल तर त्याच्या मनावर किती खोल परिणाम होईल. आणि मग तो तर सैरभैर होईल की एवढं आपण इतके दिवस मानत होतो की गुणमेलन करावं वगैरे, तर मग आता काय करायचं. तो तर म्हणजे त्याच्या पायाखालची जमीनच निघून जाईल, की एवढा विद्वान माणूस जर सगळ्या म्हणजे पब्लिक फोरमवर असं बोलतोय, तर मग आपण काय करायचं, आपण कुठे जायचं, कोणाला विचारायचं. आणि मग तो फॉलोअर तुमचा राहील की नाही याची पण गॅरंटी नाही, पण तो या शास्त्रात सुद्धा टिकेल की नाही याच्या बाबत पण शंका आहे. तर आपण आता इथे मला वाटतं प्रस्तावना पुष्कळ झाली. आता मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला काही विचारायचंय का याच्याबाबत शंका, तर तुम्ही बोलू शकता. काही विचारायचं असेल तर मी पुढे आता गुणमेलनाचा टेबल काढून तो तुम्हाला समजून सांगणार आहे की तो कसा बघायचा, किंवा त्याचं महत्व काय माझ्या दृष्टीने, मला जे समजलेलं आहे. पण मी कधी कोणत्याही प्रस्थापित संकल्पनेला मी छेद देत नाही,
किंवा माझी तशी मानसिकताच नाही आणि मला ते मुळात पटतच नाही. ठीक आहे, मला काही गोष्टीचे अनुभव आले नसतील, माझे पण प्रेडिक्शन चुकतात, असं काही नाही की माझे 100% बरोबर येतात. 75-70% किंवा कधी कधी 80% प्रेडिक्शन बरोबर येतात आणि हा रेट उत्तम समजला जातो ज्योतिषशास्त्रात. तरी ह्याच्यामध्ये माझं काही फार मोठं हे नाही आहे कर्तृत्व, हे गुरुजनांची कृपा आहे, ईश्वर कृपा आहे आणि त्याचंच हे अनुभव येतो की आपले प्रेडिक्शन बऱ्याचदा चांगले येतात आणि चुकतात, ही आपली चूक असते, आपल्याला ते कळत नाही किंवा आपली तेवढी डेप्थ नसते. देशपांडे मॅडम बोला तुम्ही. तर मग आपण जे पत्रिका बघतो किंवा लग्न ठरवतात किंवा लग्नाचा जो काळ असतो तो मग गुरुभ्रमणावरूनच बघायचा का? कशापासून? गुरुभ्रमणावरूनच बघायचा का? नाही, आज आपला विषय तो नाहीये. म्हणजे बेसिक क्वेश्चन आहे हा, मला माहिती आहे की आता तो नाहीये, पण पुढे तो आहे की मग म्हणजे हा बेसिक क्वेश्चन आहे माझा. पुढचा क्वेश्चन बरोबर आहे, गुरुभ्रमणावरून बघायचंच आहे. पंचमावर दृष्टी असेल, पंचमातून गुरु जात असेल, सप्तमातून जात असेल, द्वितीय स्थानातून जात असेल तर त्यावेळेस साधारणतः विवाहाचा योग येतो. पण आता विवाहाची संकल्पना मी तुम्हाला सांगतो की विवाह हे कर्म आहे, हे भाग्य नाही आहे. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या गळ्यात माळ घालती तर हे तो शुद्धीत असताना पूर्णपणे तो तिथं माळ घालत असतो, तो एक कर्म करत असतो. तर तुम्ही विवाह होईल का नाही किंवा विवाह कधी होईल हे बघणं म्हणजे कसं आहे माहितीये का, की एखादा जर ज्योतिषी म्हणत असेल एखाद्या मुलाला किंवा मुलीला की तुझा ह्या 6 महिन्यात विवाहाचा योग आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की त्याला त्यावेळेस ऑपॉर्च्युनिटी येतात, म्हणजे प्रपोजल येतात त्याला प्रपोजल आलं म्हणजे याचा अर्थ ज्योतिषाने सांगितलेला योग आला. आता त्याच्या व्यावहारिक पातळीवर किंवा त्याच्या अपेक्षांची एक फ्रेम असते, चौकट असते त्याच्या अपेक्षांची, त्या चौकटीत जर ते बसलं नाही तर ते स्थळ रिजेक्ट केलं जातं. याच्यात ज्योतिषाचा दोष नाहीये, याच्यात कुंडलीचा पण दोष नाहीये, याच्यात त्यांनी एक्सेप्ट नाही केलं. त्याच्या दारावर कोणीतरी बेल वाजवली आणि त्यांनी एक प्रपोजल घेऊन आला पण तुम्ही दारच नाही उघडलं त्याला, कारण तुमच्या फ्रेम मध्ये तो बसतच नाही म्हणून तुम्ही ते डावलता. याचा अर्थ तुम्ही ते कर्म करायला नाकार दिला. काही मुली म्हणतात मला अजून 3 वर्ष शिकायचं, एखादा मुलगा म्हणतो की मला 5 वर्ष लग्नच नाही करायचं. त्या दरम्यान त्यांना खूप प्रपोजल येतात, म्हणजे ज्योतिषाने सांगितलं तरी येतात आणि नाही सांगितलं तरी येतात, पण त्यांनी ते रिफ्यूज केलेले आहे. याचा अर्थ विवाहाचा योग आला होता, यांनी टाळला तो. आता दुसरी गोष्ट, वैवाहिक सौख्य मिळेल की नाही तर हे तुम्ही कुंडलीवरून सांगू शकता, ती गोष्ट भाग्याची आहे. प्रश्न असा होता की आपण गुणमिलन किंवा वैवाहिक म्हणजे ते गुरुभ्रमण तो भाग कळला मला, पण जे गुणमिलन आपण बघणार आहोत तर मग ते पंचांगानुसार सांगायचं का इतर जे आपल्याला माहिती आहे त्याच्याप्रमाणे सांगायचं किंवा आता ज्ञात झालेले आहेत? पहिलं प्राथमिक जे आहे तर ते पंचांगावरूनच बघतो मी. सॉफ्टवेअरने जरी उत्तर दिलं तरी मी एकदा पंचांगात क्रॉस चेक करून घेतो आणि मी जाते पंचांग वापरतो, माझा त्याच्यावर विश्वास आहे. पण असा अर्थ नाही की मी बाकीचे सगळे दरवाजे खिडक्या बंद करून टाकतो. मी दुसरं काही नवीन समोर आलं तर त्याचंही वाचन करतो, त्याचाही अभ्यास करतो, माझं माइंड ओपन ठेवतो. असं काही कुठं ब्लॉक करायची गरज नाही माइंडला. मला ज्या गोष्टी पटल्या त्या मी घेणार, नाही पटल्या त्या सोडून देणार. अच्छा, ओके ओके. तर तुम्ही गुणमेलन त्याच्यावरूनच बघायचंय आणि आपण लग्न मोडायला नाही बसलो, आपण लग्न जुळवायला इथे बसलो. त्याच्यामुळे आपण त्यांना करू नका किंवा करा हे दोन्ही नाही सांगायचंय. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून इतके गुण जुळतात आणि ग्रहमेलनात असे असे दोष आहेत, तर मग त्यांचे पुढचे प्रश्न असे असतात की मग हे लग्न केलं तर काय होईल. आता लोक आगाऊपणा जास्त करतात, मग माझी त्याची फीस वेगळी घेतो की तुम्हाला मी सांगितलं करा किंवा नका करू किंवा हे पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे सांगितलं, पण मग केलं तर काय होईल असे ते प्रश्न विचारतो, मग त्याची वेगळी फीस मागतो. तुम्हाला ते ऐकायचं ना, मग त्यावेळेस आपल्याला आधी तर दोन्ही कुंडल्यावरून गुणमेलन करावं लागतं. ते केल्यानंतर मग आपण त्यांना येस ऑर नो सांगतो तर ते आपल्यावर विश्वास नाही ठेवत किंवा त्यांना अजून चिकित्सा त्याच्यात करायची असते. म्हणजे करायचं तर नाहीच लग्न,
पण केलं तर काय होईल, म्हणजे आपल्याकडे थोडक्यात ते ज्योतिष शिकायला पण येतात थोडं थोडं. अच्छा. मग ठीक आहे, तुम्हाला शिकायचं तर मग त्याची फीस द्यावी लागेल. आणि मग दोन्ही कुंडल्यात ते मग विचारतात की मग त्या मुलीमधले गुणदोष सांगा, मग यांनी लग्न केलं तर काय काय होईल. मग मी 3 तास बोलू शकतो त्याच्यावर, तो प्रॉब्लेम. तर तसं लोक करतात आणि नको ते प्रश्न विचारतात की तुम्हाला जर लग्न करायचंच नाही तर मग ठीक आहे, केल्यावर काय होईल हे विचारायची काय गरज आहे. पण ते सुद्धा लोक प्रश्न विचारतात. मग फी मागितल्यावर बरेच लोक तसंच मागच्या पावलांनी निघून जातात. म्हणजे तो आपला वेळ वाचतो बऱ्याचदा एक्स्ट्रा फी मागितल्यावर. म्हणजे मला हे विचारायचं होतं की पंचांगेतर ज्या ह्या आहेत पद्धती आहेत, तर त्या पण आपण गुणमिलन करायला उपयोगी पडवा म्हणजे घ्यायच्या का? घ्यायचं ना, अवश्य घ्यायचं. तुम्हाला जेवढ्या शक्यता आहेत ना तेवढ्या तुम्ही घ्या. माझ्याकडे एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये तर त्यांनी अनेक पद्धती दिलेल्या आहेत. म्हणजे आपण म्हणजे महाराष्ट्रात जी पद्धत वापरतो ना, अष्टकूट पद्धत वापरतो. याच्याशिवाय दशकूट पद्धती सुद्धा आहे, द्वादशकूट पद्धती आहे आणि कृष्णमूर्ती पद्धतीवरून गुणमेलन करता येतं. प्रत्येक ग्रहाचं गुणमेलन करता येतं. जनरली आपण चंद्रावरूनच बघतो, चंद्राचं नक्षत्र आणि त्याच्यावरून अष्टकूट बघतो. तर असे सुद्धा टेबल्स तयार आहेत की प्रत्येक ग्रहाचं तुम्ही गुणमेलन करू शकता. त्याचं नक्षत्र लावा सगळ्या ह्याच्याप्रमाणे, म्हणजे अगदी लग्न बिंदू पासून तर हर्षल नेपच्यून प्लुटो पर्यंत तुम्ही गुणमेलन एकमेकांचं करून बघा कसं येतं, आणि त्याचे पण रिझल्ट तुम्ही देऊ शकता. पण जेवढं खोलात जाताल तेवढे नकार जास्त येते की तुम्ही हे लग्न करूच नका. आणि आपल्याला प्रत्येक स्थळ असं नाकारता येणार नाही. बरोबर. हा, तर त्याच्यामुळे फक्त आपल्याला डॅमेज कंट्रोल करायचा असतो. 100% मॅच कोणालाच मिळत नाही, कारण गुणमेलनाचं कोष्टकच इतक्या कौशल्याने बनवलेलं आहे, ज्यांनी कोणी बनवलं असेल ते, की तिथं स्पष्टपणे कळतं की तुम्हाला 100% मॅच मिळणार नाहीये. तुम्ही जर काही गोष्टी बघितल्या, वर्णवश जर मिळालं तर मग तुम्हाला इकडं काहीतरी सोडावं लागतं खाली, नाडी मिळाली तर वरचे काही गुण सुटतात, असे काहीतरी गुण सुटणारच आहेत. त्याच्यामुळे आणि 36 गुण जरी जुळत असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा नियम आहेत खूप, की पहिलं चौथं चरण करू नये, पहिलं तिसरं, असे बरेचसे नियम आहेत. म्हणजे तुम्ही याच्यावर पिन पॉइंट करू नका असं की मी म्हटलं, पण त्याच्यामध्ये खूप क्लॉज आहेत, डूज आहेत, डोंट्स आहेत. या सगळ्यांचा विचार करून निर्णय द्यावा लागतो आणि आपल्याला सुवर्ण मध्येच काढावं लागतं की समजा बरेच स्थळ आले तर त्याच्यापैकी कोणतं आपल्याला घ्यायचा आणि तुम्ही लग्न करताना काय प्रिकॉशन घ्या एवढं तुम्हाला फक्त सांगता येते की तुम्ही असं करा, हे करा, हे करू नका. आणि तुमचे ह्या सेन्सिटिव्ह पॉइंट्स आहेत की इथे तुमचे मतभेद असू शकतात, याच्यावरून तुमचे वाद होऊ शकतात, तर तुम्ही ह्या गोष्टी टाळा. एवढं तुम्ही त्यांना जर थोडंसं बौद्धिक दिलं किंवा त्यांच्यावर तुम्ही चर्चा केली तर बऱ्यापैकी लग्न यशस्वी होऊ शकतात. त्याला आपण काउन्सिलिंग मध्ये घेऊ मग नंतर, की ते काउन्सिलिंग तुम्हाला त्यांना करावं लागेल की ह्या व्यक्तीशी लग्न करा तुम्ही, पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी जसं T&C अप्लाय, टर्म्स अँड कंडिशन अप्लाय, नियम आणि अटी लागू, हे सगळीकडे आहे. तसं ज्योतिषशास्त्रात पण आहे. लग्न करा पण टर्म्स अँड कंडिशन त्यांना सांगायचे की तुम्हाला हे करावं लागेल, हे नाही करता येणार आणि तुम्हाला हे सोसावंच लागेल. मग ते तुम्ही सोसायची तयारी ठेवा, मानसिक तयारी त्यांची आपण याच्याप्रमाणे करू शकता. तुम्ही सगळ्या शक्यता ओपन ठेवा. तुम्ही कोणती पद्धत नाही म्हणू नका. तुम्ही अगदी नाडी ग्रंथ असेल, सर्वतोभद्र चक्र असेल, अंक ज्योतिष प्रमाणे सुद्धा लोक गुणमेलन करतात. सगळ्या पद्धतीने गुणमेलन होऊ शकतं. माझ्याकडे मी कोणत्याच विषयाला नाही म्हणत नाही, सगळ्या गोष्टीवरून भविष्य सांगता येतं. एखाद्याचा टेबल कसा आवरलेला आहे, तो घरात कसं राहतो त्याच्यावरूनही भविष्य सांगता येतं. कॉफी पिल्यानंतर बरेचसे लोक त्या कॉफीच्या खाली जे उरतं ना काळं काळं, त्याच्यावरच्या रेषावरून भविष्य सांगणारे लोक आहेत. भरपूर याच्यात प्रमाण आहे. आणि चेहरा बघून जन्मतारीख सांगणारे लोक आहेत. जन्मतारीख तुमचं सगळं कुंडलीत सांगतात ते चेहरा बघून, असे पण लोक आहेत. इथे बसून तुमच्या घरात कोणती वस्तू कुठे ठेवलेली असे सांगणारे लोक आहेत. अनेक चमत्कार तुम्हाला बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळे विषय तपासा. तुम्हाला ज्याच्यात अभ्यास करता येईल, ज्याच्यात गती असेल त्याचा तुम्ही सर्रास वापर करा. फक्त माझं बेस हा आहे की तुम्ही कोणत्याही ह्याला संकल्पनांना नावं ठेवू नका ज्या ऋषी मुनींनी मांडलेल्या आहेत. माझ्या संकल्पनांना तुम्ही नावं ठेवू शकता किंवा इतर कोणाच्याही संकल्पनांना ठेवा, सिनियर असो ज्युनियर असो, त्याच्याबद्दल माझी काही हरकत नाही.
पण जे प्राचीन काळी जे ग्रंथ लिहून ठेवलेले त्याचं तुम्ही रिस्पेक्ट करायलाच पाहिजे, नाहीतर तुम्हाला मग ह्या शास्त्रामध्ये अभ्यास करण्याचं काय गरज आहे. मग तर तुम्हाला ते मान्यच नाही तर मग ठीक आहे ना, सोडून द्या. बरेच शास्त्र आहेत दुसरे. तर ठीक आहे, तुम्हाला उत्तर मिळालं. ओके सर, थँक्यू. तर आपण आता गुणमेलन टेबल कडे जाऊ. थोडस फाईल शेअर करतो इथे. गुणमेलन असेल किंवा ज्योतिषशास्त्रामध्ये ज्या काही संकल्पना आहेत ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एकच मिनिट, ज्या गोष्टी आपल्याला दिसतात ना डोळ्यांनी, तर त्या गोष्टींच्या बाबतीत काही म्हणजे प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते असं म्हणतात. जे प्रत्यक्ष दिसतंय त्याच्यामध्ये काय चर्चा करायची ना. सूर्य दिसतोय आपल्याला, मग त्याच्यावर काय चर्चा करायची. सूर्य आहे नाही किंवा तो थंड आहे की गरम आहे वगैरे त्याला प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते. ज्या गोष्टी अदृश्य स्वरूपात आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला ह्या चर्मचक्षूंनी दिसत नाहीत, हे आपले जे डोळे आहेत ना, याला चर्मचक्षू म्हणतात. हे चामडीचे म्हणजे कातड्यांचे डोळे आहेत. तर हे आपल्याला जेवढं दाखवतात तेवढंच आपण खरं मानतो. त्याच्या पलीकडे बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या बऱ्याच गोष्टी कोणत्या असतात, तर त्याला त्याच्यामुळेच वेदचक्षू म्हटलेलं आहे. आता वेदचक्षू काय आहे की ते दृश्य स्वरूप नाही आहे त्याचं, ते अदृश्य स्वरूप आहे. आणि अदृश्य स्वरूपातून आपल्याला जे शोधायचं आहे तर तेच ज्योतिष आहे. तुम्हाला हे स्क्रीन दिसतोय का? आता स्क्रीनवर काय दिसतंय का? नाही दिसत आहे. एकच मिनिट, परत एकदा शेअर करतो. हा, आता हा टेबल दिसतोय का तुम्हाला? गुणमेलनाचं 10 नंबरचं पेज आहे पंचांगाचं. थोडासा एखादा वेळ लागतो डिस्प्ले यायला. दिसतंय आता? हा दिसतोय सर. हो दिसतोय सर. ओके ओके. तर तुम्ही हा सगळ्यांनी टेबल कदाचित बघितलेलाच असेल. या टेबल मध्ये 1 ते 8 असे वेगवेगळे पॉइंट्स आहेत. माईक बंद ठेवा मला, मग नाहीतर म्यूट करावं लागेल सगळ्यांना. तर इथे वर्ण, वश्य, तारा, योनी, ग्रह, मैत्री, गण, गणगुण, चक्र असं दिलेलं आहे. राशीकूट, चक्र आणि नाडी असे 8 पॉइंट्स आहेत की त्याच्यावर हा विचार केला जातो. आता ह्याची म्हणजे उत्पत्ती का झाली असावी, म्हणजे ज्योतिषशास्त्राचीच उत्पत्ती याच्यासाठी की जे अदृश्य गोष्टी आहेत ज्या आपल्याला दिसत नाही आहेत चर्मचक्षूंनी, त्याचा वेध घेण्याचा, त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न इथे आहे. की त्याचा आढावा आपण सांगू शकतो लोकांना की तुम्ही हे ह्या पद्धतीने त्या व्यक्तीची मानसिकता किंवा त्याचा बिल्टअप काय आहे, त्याची प्रॉपर्टीज काय आहे त्याच्यात, ते शोधण्याचा हा प्रयत्न आहे. तर बऱ्याचदा काय लोकांच्या म्हणजे गैरसमज असे आहेत की ज्योतिषशास्त्र म्हणजे मग त्याची उंची, त्याचा रंग वगैरे ह्या बाह्य गोष्टींसाठी ज्योतिषशास्त्र नाही. त्याच्या अंतर्मनाचा, त्याच्या आतल्या गोष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न आहे. कारण सगळे जर अगदी व्यवस्थित उजळ माथ्याने वावरतात
तर तुम्ही बघा कोणाच्याही सहवासात राहिलं तर असं म्हणतात ना की माणूस आयुष्यभर आपल्याला समजतच नाही. आपण एखाद्याच्या बरोबर राहतो पण त्याचा मनाचा ठाव आपल्याला घेता येत नाही. बऱ्याचदा काही गोष्टी अशा असतात की आपले 20-25 वर्षाची 40 वर्षाची मैत्री असते, पण एखाद्या मित्राचे काही दुर्गुण म्हणा किंवा काही सद्गुण सुद्धा आपल्याला खूप उशिरा कळतात. एखादा मित्र खूप व्यसनी असतो वगैरे, आपण त्याला खूप नावं ठेवतो, पण आपल्याला नंतर लक्षात येतं की तो खूप सामाजिक कार्य करतो किंवा खूप दानधर्म करतो आणि तो एका दृष्टीने बॅकग्राऊंडला खूप चांगलं काम करत असतो. फक्त आपण त्याचं व्यसन ह्याच्याकडेच आपलं लक्ष असतं, त्याच्या बाह्य वर्तणुकीवर, आणि आपण त्याला दरवेळेस रिजेक्ट करतो. पण आपल्याला खूप उशिरा कळतं की तो फार चांगल्या मनाचा एक माणूस आहे आणि तो खूप लोकांवर उपकार करतो, पण त्याच्या जीवनात काही अशा घटना घडतात की त्याला व्यसन लागतं आणि मग त्याला सगळेजण लोक झिडकारतात. तसंच एखाद्या व्यक्तीचं असं असतं, आपण त्याला खूप चांगलं म्हणून जवळ करतो आणि मग नंतर असं लक्षात येतं की त्याचा स्वभाव तेवढा चांगला नाही किंवा ती व्यक्ती तेवढी रिलायबल नाही आहे, मैत्री करण्याच्या लायकीची नाही आहे, असं पण आपल्याला बऱ्याचदा अनुभव येतात. तर बघा, आता एखादी व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपल्याला त्याच्याबद्दल एक आपुलकी निर्माण होती, त्याच्याशी बोलावं वाटतं. प्रवासामध्ये असेल किंवा बाजारात असेल, मी ह्याच्या आधी पण बोललेलो आहे की आपल्याला त्याच्याविषयी नकळत आपुलकी वाटायला लागते. आणि एखादी व्यक्ती अशी असते की समोर आली की आपल्याला चीड येते, आपल्याला त्याचा राग येतो नकळत, म्हणजे आपल्या काही मनात नसतं किंवा त्या व्यक्तीशी काही परिचित नसतात ते, तरी सुद्धा असं होतं की अपरिचित व्यक्तीविषयी आपल्याला ओढ वाटणे, आपुलकी वाटणे, आणि अपरिचित व्यक्तीविषयी किंवा परिचितांविषयी सुद्धा बऱ्याचदा आपल्याला विनाकारण द्वेष वाटतो. तर ह्याचा अर्थ आपल्या आवऱ्यामध्ये आणि त्याच्या आवऱ्यामध्ये काही काही अशा गोष्टी असतात की त्या एकमेकांना सूट करत नाही. म्हणजे असं नाही की ती व्यक्ती चूक आहे किंवा आपण चूक आहोत, पण ते एकमेकांना मॅच न करणारा आवरा आहे. किंवा हे जे अष्टकूट दिलेलं आहे, या अष्टकूटांपैकी काहीतरी असं असेल की जे एकमेकांना आपण लाईक करत नाही पण डिसलाईक करतो, किंवा कधी कधी आपण त्याला इतरांच्या दृष्टीने ती व्यक्ती चूक असेल पण आपल्याला ती व्यक्ती आवडते, असं होतं. तर इथे जर आपण बघितलं, वर्णगुण चक्र आहे बघा 1 नंबरला. आता त्याला किती मार्क दिलेला आहे? 1च मार्क दिलेला आहे. आता त्याच्यामध्ये चातुर्वर्ण्य पद्धती आहे. चातुर्वर्ण्य पद्धतीचा मी समर्थक आहे स्वतः, कारण ही पद्धत खूप विचारांती बनवलेली आहे आणि ही आजही चालू आहे, फक्त ती अदृश्य स्वरूपात आहे. चातुर्वर्ण्य पद्धती नॅचरल आहे, म्हणजे ही काही मुद्दाम तयार केलेली नाही आहे, ही नॅचरल आहे. प्रत्येकामध्ये काहीतरी याच्यापैकी गुण असतो. विप्रवर्ण म्हणजे काय आहे की त्याला शिकायला शिकवायला आवडतं, यज्ञ, आणि त्यानं कार्य सांगितलेलं आहे की तुम्ही शिकवा, यज्ञ स्वतःही करा आणि दुसऱ्यांकडून यज्ञ करून घ्या. यज्ञ म्हणजे नुसतं ते अग्नी पेटून त्याच्यात आहुती देणे, त्याला यज्ञ नाही म्हणत. यज्ञ प्रत्येक गोष्टीला म्हटलं जातं. आपण इथं आता ज्ञान यज्ञ चालू केलेला आहे, याला पण यज्ञच म्हणतात. आपण जेवण करतो त्याला सुद्धा यज्ञच म्हणतात. उदर भरण नव्हे जाणीजे यज्ञ करणं, ते यज्ञ आहे, त्याच्यात आपण आहुती देतो आणि आपलं शरीर आपण जिवंत ठेवायला, ताजतवानं ठेवायला आपण अन्न खातो. पण आता त्याचं सगळ्याच गोष्टीचा अतिरेक झालेला आहे की जगण्यासाठी अन्न खायचं असतं, पण आता अन्न खाण्यासाठी लोक जगतात. ह्या संकल्पना उलट्या झालेल्या आहेत. चातुर्वर्ण पद्धती उत्तम आहे, फक्त त्याचे लोकांनी अपभ्रंश केले, त्याचे गैरफायदे घेतले, एकमेकांवर अत्याचार करायला ती वापरली पद्धती, म्हणून ती बदनाम झाली. पण आजही चातुर्वर्ण्य पद्धती चालू आहे, पण ती अदृश्य स्वरूपात चालू आहे, त्याचे नावं बदललेत. आज मला सांगा, एखादा क्लास 1 ऑफिसर त्याची मुलगी त्याच्या प्रशाला देईल का? भले त्याच्या जातीचा असो, धर्माचा असो, अगदी छान नातेवाईक जरी असला तरी त्याला तो देत नाही. म्हणजे ही चातुर्वर्ण्य पद्धत त्यांनी वापरली की नाही, की तो क्लास 4चा आहे, मग मी क्लास 1चा आहे, त्याला मुलगी नाही देणार. त्याच्या मुलीचं जर प्रेम जरी झालं त्याच्या प्रशाबरोबर, तरी तिला मारून धाक दाखवून तिला त्यांच्या मर्जीनुसारच तिला लग्न करायला लागतं. कोणी मला दाखवा असा की त्यांनी स्वतःहून एखादी चपराशाला मुलगी दिली किंवा क्लास 4ला दिली. तर असं होत नाही, हे समाजामध्ये आजही चालू आहे. आता ठीक आहे, याला प्रत्येकाचे आपापले मत आहेत, मतांतर आहे, मतभेद आहेत, पण ही पद्धती उत्तम आहे, हीच इथे वापरलेली आहे. आता त्याला गुण किती दिलेत बघा, 1च गुण दिलाय. म्हणजे चातुर्वर्ण पद्धत किती असावी, तर 1च गुण आहे अष्टकूटामध्ये. अष्टकूटाप्रमाणे त्यांनी जसं दिलेलं आहे की वधूचे वर्णगुण आणि वराचे वर्णगुण, तर इथं विप्रला 1 दिलेला आहे. विप्र कोणाशी लग्न करू शकतो,
असा त्याचा अर्थ आहे. आता इथे बघा, बुद्धिजीवी, विप्र म्हणजे बुद्धिजीवी, क्षत्रिय म्हणजे बाहुबल वापरणार, म्हणजे तो त्याचं शारीरिक सामर्थ्य वापरून तो काम करतो. वैश्य म्हणजे त्याची व्यापारी वृत्ती असते, आणि शूद्र म्हणजे त्याची सेवा करण्याची वृत्ती असते, किंवा त्यांनी सेवा करावी असं त्याला सुचवलेलं आहे. आता काय असतं माहिती का, जो विप्रवर्ण आहे ना, तर तो सगळे प्रश्न जे आहे ते बौद्धिक पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न करतो. कधी कधी तुम्ही असं म्हणताल की एखादा तुम्हाला विप्रवर्णाचं, म्हणजे आता इथे राशी गृहीत धरली बरं का आपण, ते जाती धर्म नाही गृहीत धरलेली. आपला इथे आता आपल्या सगळ्यांचा धर्म ज्योतिषी आहे, त्याच्यामुळे इथं तुम्ही तो विचार नका करू की पावले असं म्हणतोय की मी चातुर्वर्ण्य पद्धतीचं समर्थन करतो. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मी कोणाला कमी जास्त लेखतोय. ती माझ्या जागी माझे विचार आहेत आणि ते तुम्ही तुमचे विचार ठरवायचे. पण इथे आपण ह्या राशीनुसार हे विप्र, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे इथं काही गैरसमज आणि काही मतभेद असण्याची गरज नाही, कारण ते तसंच लिहिलेलं आहे आणि तसे अनुभव तुम्हाला येतात. आता एखादी विप्र राशीची व्यक्ती आहे आणि तुम्हाला असं दिसेल की त्यांनी कुठेतरी मारामारी केली किंवा त्यांनी बुद्धीच्या ऐवजी इतर मार्गाने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, तर तो अपवाद असू शकतो, किंवा त्याचा जो अंत आहे ना, तो अंत अजून आला नाही. कारण ज्यावेळेस एखादी व्यक्ती आहे ना की ती विप्रवर्णाची आहे, म्हणजे विप्र राशीची आहे बरं का, पण ती सुरुवात करेल, कदाचित भांडण तंटा करेल, मारामारी करेल, पण फायनली तो प्रश्न तो बुद्धीनीच सोडवेल, असा त्याचा अर्थ तुम्ही काढा. क्षत्रिय वर्ण कसा आहे माहिती का, तो जरी स्टार्टिंगला तो बुद्धी वगैरे त्या सगळ्या गोष्टींनी तो जाईल, पण फायनली त्याचे प्रश्न तो बाहुबलानेच सोडवेल, हा त्याचा अर्थ असतो. वैश्य वर्ण काय, की त्याला प्रत्येक गोष्टीमध्ये नफा तोटा हे बघण्याची त्याला सवय असते, की माझा फायदा होतोय का किंवा माझं नुकसान होतंय का. आता तुम्हाला वरकरणी बघताना तो असं वाटेल विद्वान आहे किंवा तो बाहुबल पण वापरतो, पण तो फायनली त्याच्या गोष्टी त्या इथेच सुटतील, त्या नफा तोटा ह्या गोष्टीवर त्याचं फायनली वर्डिक्ट असेल ते. आणि शूद्र वर्ण काय, आता इथे तुम्ही बघा, साम, दाम, दंड आणि भेद असा त्याचा अर्थ आहे. विप्रवर्ण म्हणजे साम, म्हणजे समजूतदारीने तो चर्चा करून बुद्धीच्या जोरावर तो प्रश्न सोडवतो. दाम म्हणजे हे सगळे विकत घेण्याचा प्रयत्न करतात सगळ्या गोष्टी वैश्यवर्णाचे लोक, किंवा त्यांना त्यांचं असं असतं की एकदा पैसे आले ना आपल्याकडे की मग सगळ्या गोष्टी ओके होतील. आणि शूद्र वर्ण जो आहे तो भेदनीती ते वापरतात, म्हणजे सगळ्यांकडून थोडी थोडी माहिती काढून घेतील आणि मग ते सगळ्यांना घुमवतील, सगळ्यांचा तो अंदाज घेतील आधी, आणि मग स्वतःचे निर्णय किंवा स्वतःचा तो कधी कधी ते आसुरी आनंद पण घेऊ शकतात, की सगळ्यांना भांडायला लावायचं आणि स्वतः मजा बघायची. म्हणजे मी एक साधारण तुम्हाला कळावं म्हणून एक्झाम्पल देतो बरं का, तुम्ही असं अगदी म्हणजे माझे वाक्य धरू नका अगदी. तर ह्या पद्धतीने म्हणजे विप्रवर्णाच्या राशीला काय वाटतं माहिती का, की आपण जर म्हणजे चर्चा केली तर सगळे मुद्दे सुटू शकतात. असं होत नाही, त्यालाही बऱ्याचदा अनुभव वाईट येतात. क्षत्रिय वर्णाला वाटतं की आपण आपल्याकडे ताकद असेल शारीरिक तर आपण काही करू शकतो. वैश्य वर्णाला असं वाटत असतं की माझ्याकडे पैसा आहे ना, म्हणजे मी सगळं आलबेल, मग काही प्रॉब्लेम नाही. आणि शूद्र वर्णाला जोपर्यंत त्याची भेदनीती काम नाही करत त्याला चैन नाही पडणार. विप्रवर्णाच्या राशीला नेहमी म्हणजे त्याचं अन्नपचनच होणार नाही जोपर्यंत काही लोकांना तो सल्ला देत नाही किंवा काही अक्कल शिकवत नाही, तोपर्यंत त्याला चैन पडणारच नाही. काहीतरी गोष्ट तो एखाद्याला सल्ला नक्कीच देईल. क्षत्रियाला म्हणजे त्याला पण काहीतरी घाम गाळल्याशिवाय त्याला चैन नाही पडेल, काहीतरी करेल तो. वैश्यवर्णाला त्याला 2 पैसे कमवून आणल्याशिवाय, काही सेव्हिंग केल्याशिवाय त्याला चैन नाही पडणार. आणि शूद्र वर्णाचंही तसंच आहे, त्याला भेदनीती वापरली नाही, थोडी हसी मजाक केली नाही किंवा काहीतरी मनोरंजन केलं नाही तर त्याला चैन पडणार नाही. अशी ह्या 4 राशींच्या गोष्टी आहेत. आता इथे तुम्हाला ठरवताना हेच ठरवायचं आहे मग, की जर 2 वर्ण आहेत एकमेकांना मॅच करतात तर मग त्यांच्यामध्ये ट्युनिंग प्रॉपर होईल. त्यांना तसं काळजी करायचं कारण नाही, त्यांना एक गुण इथे मिळाला आहे. आणि जर ट्युनिंग जमत नसेल त्यांचे वर्ण, आता बघा वैश्य आणि विप्र याच्यामध्ये 0 गुण आहे, क्षत्रियामध्ये पण इकडे 0 दिलेले, म्हणजे वधूचं जर असेल तर त्याच्यामध्ये. आणि जिथं जिथं 0 आहे तिथं कॉन्फ्लिक्ट होणार हे निश्चित. आता काय असतं माहिती का, फक्त ह्या एक गुणासाठी कोणी घटस्फोट घेत नाही.
त्याच्यामुळे हा एक गुण नाहीये, पण बाकीचे जर गुण मिळत आहेत तर तिथे तुम्ही विचार करू शकता आणि किंवा ते लग्न टिकूही शकतं. तर हा एक गुण झाला. दुसरा जो वश्य गुण आहे, याच्यामध्ये जलचर, वनचर, कीटक, चतुष्पाद, मानव. तर आता तुम्ही हे असं धरू नका की कीटक म्हणजे वृश्चिक म्हणजे मग विंचू वगैरे, ह्या म्हणजे फिजिकल त्याच्या शेपवर किंवा फिजिकल प्रॉपर्टीजवर तुम्ही जाऊ नका. त्याच्या मनाची अवस्था इथे तुम्ही समजून घ्या. म्हणजे मी तुम्हाला जसं आधी सांगितलं, ज्या अदृश्य गोष्टी आहेत त्याचा ठाव घेण्याचा इथे प्रयत्न आहे. त्याच्याप्रमाणे तुम्ही म्हणजे तो कसा विचार करेल, जलचर कसा विचार करेल, वनचर कसा विचार करेल, आणि ह्यांच्यामध्ये मैत्री होईल का, मानव आणि कीटक मध्ये मैत्री होईल का, किंवा झाली तर कशी होईल ती, किंवा वनचर आहे आणि मानव आहे यांच्यात मैत्री होईल का. तर हे एकमेकांना पूरक होऊ शकतं. जसं तुम्ही आता ते यांचं बघितलं असेल, आमट्यांच्या ज्या आश्रमामध्ये त्यांच्याकडे चित्ते आहेत, वेगवेगळे घोरपडी वगैरे असे पण प्राणी आहेत, त्यांच्याशी त्यांनी मैत्री केलेली आहे. पण एक कौशल्य त्यांना आहे, कारण त्यांनी लहानपणापासून ते प्राणी आणले, त्यांची काळजी घेतली, त्यांना जीव लावला. तर ते तुम्हाला वश होऊ शकतात, तुम्ही त्यांना म्हणजे कंट्रोल करू शकता, तुम्ही त्यांच्यावर पण प्रेम करून त्यांचं मन जिंकू शकता तुम्ही. तर बरेचसे तुम्हाला आता युट्यूबवर पण व्हिडिओ बघायला मिळतील, मोठे मोठे वाघ सिंह आहेत आणि त्यांच्याशी ते काही मुली आहेत त्या अगदी छान गळ्यात पडतात, त्यांच्या अंगावर ते बसतात, झोपतात, तरी ते त्यांना काहीच करत नाही. तर ह्या सुद्धा गोष्टी होऊ शकतात, पण त्यांना काउन्सिलिंग, त्यांच्यावर काम केलं तर होतात ते. तर त्याच्यामुळे काउन्सिलिंग फार महत्वाचं आहे. वश्य गुण त्याच्याकरता आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरनली इमॅजिन करा की त्यांची वैचारिक पातळी कशी असेल, त्यांचा थॉट प्रोसेस कसा असेल आणि त्यांना कसं जगायला आवडतं ह्या पद्धतीने. आता समजा तुम्ही इथे एक उदाहरण देतो फक्त, मी फार डिटेल जात नाही कारण मला तुमचा थॉट प्रोसेस सुरू करायचा आहे. कारण मी सगळं सांगितलं तर याला वेळही पुरणार नाही आणि ते तेवढं एक्सप्लेनेटरी मोडला घेता येत नाही आपल्याला. ते एखादी कुंडली आल्यानंतर समोर आपण बोलू शकतो आणि त्या कुंडली पुरतच मात्र ते असते. मी सगळ्यांना त्याच पद्धतीने काउन्सिलिंग नाही करू शकत आपण. तर तुम्हाला त्याचा इंटरनली विचार करायला पाहिजे. म्हणजे आता इथं क्षत्रिय, वैश्य वगैरे तुम्हाला तो काही मारामारी करताना दिसणार नाही क्षत्रिय किंवा वैश्य, म्हणजे तो नेहमी व्यापारीच असेल असं नाही, पण त्याची ती प्रवृत्ती असेल, त्याची इंटरनल इन्स्टिंक्ट जे म्हणतात ना, की सहज गोष्ट, त्याला तुम्ही काही सांगायला गेलात ना तर तो पटकन असा प्रश्न विचारेल की मला काय मिळेल त्याच्यात. तर त्याला मी एखादं काम सांगितलं तर मला काय मिळणार, माझा काय फायदा येईल, असं त्याच्या प्रश्नातून थोडंसं तुम्हाला जाणवेल. आणि क्षत्रिय वर्णात असं काही म्हणजे गप्पा मारणे किंवा चर्चा करणे ह्याच्यात त्यांना फार रस नसतो. त्यांना फक्त सोल्युशन पाहिजे असते, याच्यावर मी काय करू. तर अशा पद्धतीने ह्या वश्य गुणाचा पण तुम्ही विचार करायला पाहिजे. ह्याला फक्त 2 गुण दिलेले. आणि तिसरं जे आहे तारागुण. तारागुण म्हणजे जसं आपण नक्षत्राची कॅटेगरी लावतो ना, जन्म, संपत, विपत, त्याप्रमाणेच आहे की एकमेकांना ते पूरक आहे का, एकमेकांना ते फायदा करून देणार आहे का, किंवा प्लीजंट एकमेकांचा जो सहवास असतो तर तो तुम्हाला प्लीजंट वाटणार आहे का, ह्याच्यावर त्यांचा विचार ह्या ठिकाणी तो विचार केलेला आहे की तुम्ही एकमेकांच्या सहवासात राहिला तर तुम्हाला एक 10-15 मिनिट ठीक आहे, तुम्ही एखाद्याला सहन करू शकता. पण तुम्हाला काही दिवस, काही महिने, काही वर्ष सहन करायचंय, आयुष्यभर सहन करायचंय, ह्याला तुमची तयारी असेल का. आता कधी कधी आपले रिलेटिव्ह असतात, एखादा मित्र पण असतो, एखादा तास त्याच्याशी चर्चा करायला, गप्पा मारायला बरं वाटतं, पण नंतर नंतर तो थोडंसं बोर करायला लागतो. असे तुम्हाला अनुभव आले असते. मग तो तुमच्या मित्रांमध्ये तो फास्ट फ्रेंड नसतो की जी अशी व्यक्ती की अर्धा पाऊण तास ठीकठाक वाटेल त्याचं काय चाललंय काय नाही, त्याच्या जीवनातले काही शेअरिंग, आपलं त्याच्याशी शेअरिंग, हे इथपर्यंत तो ठीक आहे. काही लोकांचं आपलं हाय आणि बायवरच मैत्री असते की त्याला आपण दुरूनच नमस्कार करतो आणि दुरूनच आपण कटवतो त्याला शक्यतो. तर अशा ग्रेडचे आपले मित्र असतात. पण आता इथे काय गुणमिलनामध्ये की तुम्हाला त्याच्यासोबत आयुष्य काढायचं, तर तुम्ही त्याच्यासोबत आयुष्य काढू शकता का, ह्याचा सगळा विचार तुम्हाला ह्या अष्टकुटावरून करायचा आहे टोटली. म्हणून, आणि हा आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून ही एक पद्धत आपल्याला दिलेली आहे, हा एक टूल दिलेला आहे आपल्याला की तुम्ही हे प्रत्येक तिथे लावून बघा. जर तुम्हाला असं वाटलं की हे दोघं सोबत राहू शकतात तर ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या त्याला परवानगी द्यायची आपल्याला. आता बरेच लोक आपल्याला येऊन असं सांगतात की तो आमदार आहे,
त्याचे वडील आमदार आहेत, त्याचे काका अमुक आहेत तमुक आहे आणि खूप चांगलं स्थळ आहे. आपल्याला त्या गोष्टीशी काही घेणं देणं नाही की तो कसा आहे. त्या गोष्टी व्यावहारिक झाल्या, त्याला पटल्या तर त्यांनी कराव्या, नाही पटलं तर सोडून द्याव्या. तर त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. फक्त ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या निर्णय त्यांना घ्यायचा आहे लग्न करायचं की नाही. पण आपल्याला ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या त्याला सुचवायचं आहे की तू यांच्याशी लग्न केल्यावर तुला वैवाहिक सौख्य कितपत लाभेल किंवा करावं की नाही, येस ऑर नो आपल्याला त्याला फक्त सांगायचं. आणि त्याचं लिहायचे आपल्याला ज्योतिषशास्त्रीय दृष्ट्या लग्न करा किंवा करू नका, आपण एवढंच सांगायचं. आपल्याला बाकीचे किती तुम्हाला शास्त्र माहिती असतील, तुम्ही BSc असाल, MSc असाल, बरंच तुम्हाला काही ज्ञान असेल वेगवेगळ्या क्षेत्रात, ते ज्यावेळेस तुम्ही ज्योतिषी म्हणून टेबलवर बसता, तुमच्या समोर क्लायंट आला, तर बाकीच्या शास्त्रांचा फारसा इथे उल्लेख किंवा त्याचं हे नाही करायचं जास्त, किंवा अमुक आता शेअर मार्केट हे आहे आणि तो शेअर मध्ये काम करतो मग त्याचं फार चांगलं होईल, याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नाहीये. ते एकमेकांच्या सोबत राहू शकतील की नाही आणि राहिले तर सुखी राहतील का, आनंदी राहतील का, ह्याचाच फक्त इथे विचार आहे. आणि हे बाह्य गोष्टींवर नसून अंतर्गत गोष्टींवर आहे. आता चौथा जो गुण येतो तो योनी गुण आहेत ते, तर त्याच्यामध्ये बघा प्राण्यांची नावं दिलेली. याचा अर्थ त्या प्राण्याशी त्याच्या मानसिकतेशी संबंध आहे, त्याच्या वैचारिक प्रक्रियेशी संबंध आहे. मृग योनी असेल ना, त्याचं मन चंचल असतं, तो पटापट एखाद्या गोष्टींवर निर्णय घेतो किंवा पटापट जम्प करतो, बोलता बोलतो तो विषय इकडं तिकडं 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 त्याचं जात असतं. माझी मृग योनी, त्याच्यामुळे तुम्हाला अनुभव येत असेल की विषय कधी कधी थोडासा इकडे तिकडे जातो. तर गौ योनी आहे, तो कसा विचार करत असेल, म्हणजे तो गायीसारखा गरीब मुळीच नसतो, उलट तो फटकळ असतो. कारण तुम्ही गाय बघा, त्याची तोंडाकडून कोणी दर्शन घेत नाही, तिचं शेपटीचं दर्शन घेतो. त्याच्यामुळे तो असतो प्रामाणिक असतो, पण तो फटकळपणे बोलणारा असू शकतो आणि त्याच्या फटकळपणामुळे तो बरेचसे हितशत्रू निर्माण करतो. आता आपल्याला ह्या सगळ्या जे इथं प्राणी दिलेले आहेत त्या प्राण्यांचा आपल्याला डीप स्टडी पाहिजे की त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, म्हणजे त्याचे बिहेवियर. बरं का, मी म्हणत नाही की तो गाय चारा खाते म्हणजे तो माणूस काही चारा नाही खाणार, तसा विचार करू नका. पण त्याचं बिहेवियर कसं आहे, म्हणजे आता गाय बघा, तुम्ही तिच्या समोर गेलात तर ती काही मारणार नाही, काही नाही, पण काही मारक्या गायी पण असतात, त्याचा तुम्हाला विचार करायला पाहिजे. काही अगदी गायी अंगावर धावून येतात, त्यांना बांधून ठेवावं लागतं किंवा त्या लात पण मारतात, अशा पण गायी असतात. तर मग तुम्हाला त्या नक्षत्रावरून त्याच्यावरच्या ग्रहांवर कोणत्या दृष्टी आहेत, कोणते कोणते ग्रह पडले, हा परत पुढचा डीप स्टडी आहे. की ते गाय आहे म्हणजे मारकी गाय आहे की गरीब गाय आहे, याचा तुम्ही विचार करायला पाहिजे. आणि व्याघ्र योनी आहे, सिंह योनी आहे, तर ह्या सगळ्या त्यांचा वैचारिक हे कसा आहे, त्यांचा बिहेवियरल स्ट्रक्चर काय आहे त्यांचं, तसं ह्या व्यक्तीच्या मनाचं स्ट्रक्चर असू शकतं, त्याचा विचारांचं तसं स्ट्रक्चर असू शकतं. म्हणजे आता तो काही कोणाला फाडून खाणार नाही, जसा वाघ फाडून खातो तसं, पण त्याच्या बोलण्याने कदाचित किंवा त्याच्या वागण्यातून कधी कधी असा आभास होऊ शकतो की त्याचा एकदम म्हणजे आक्रमक त्याचा स्वभाव आहे, तो कोणावर धावून जातो किंवा काय. आणि त्यातले त्यात परत टर्म्स कंडिशन T&C अप्लाय, शुभ ग्रह आहेत, अशुभ ग्रह आहेत, कोणत्या स्थानात ती राशी पडली, कसा आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला ते ठरवायचं. आता चंद्रच का घेतला असेल बरं, चंद्राच्याच नक्षत्राचं गुणमेलन का केलं असेल, कारण मन हे दिसत नाही पण ते सगळं आपलं शरीर त्यांनी व्यापलेलं आहे आणि आपलं सगळं विश्व त्या मनानेच व्यापलेलं आहे. कारण इतर जे प्राणी आहेत, इतर ज्या योनी आहेत सगळ्या, आपण कित्येक लक्ष योनी म्हणतो, त्या सगळ्यांना आहे ना एक लिमिट मध्ये सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत, त्यांना अनलिमिटेड नाही दिलेलं आहे. पण एक मनुष्य प्राणी असा आहे की त्याला सगळं अनलिमिटेड अबेंडंट दिलेलं आहे त्याला, की तो अनंत काहीतरी करू शकतो, अनंत विचार करू शकतो, अनंत कृती करू शकतो. आणि आज तुम्ही बघताय जग कुठे गेलंय की त्यांनी फिजिकली, मेंटली आणि सगळ्याच गोष्टींवर मानवाने किती प्रगती केली. आणि आपण आज जी प्रगती समजतो ती काहीच नाहीये, ऋषी मुनींची त्याच्यापेक्षा मोठी प्रगती होती. कारण ते कुठेही जाऊ शकत होते, कुठेही भ्रमण करू शकत होते, अनेक वर्षानुवर्ष ते तपश्चर्या करू शकत होते. आजही हिमालयात बरेचसे ऋषी मुनी सापडतात खाली उत्खनन करताना, किंवा तिथे बसलेले आढळतात. ते कित्येक अनेक शेकडो वर्ष, हजारो वर्ष तिथे ते आहेत. महाअवतार बाबा अजूनही काही लोकांना दिसतात, त्यांचं किमान वय 3 ते 4 हजार वर्ष आहे. बऱ्याच लोकांना त्यांच्या नशिबात असेल तर त्यांचं दर्शन होतं.
त्याच्यामुळे मानव काय करू शकतो याचे तुम्ही अंदाज घेऊ शकता. ऑलिम्पिक मध्ये आता किती अचाट किंवा म्हणजे आवाढव्य ते कृती करतात हे तुम्हाला लक्षात आलं असेल. म्हणजे किती जोरात पळू शकतो, किती वजन उचलू शकतो, किती उंच उडी मारू शकतो, किती पोहू शकतो, या सगळ्यांचे उदाहरणं आपल्याला अशा स्पर्धांमधून बघायला मिळतात. त्याच्यामुळे मानवाला खूप अनंत गोष्ट दिलेली आहे. ते अनंत म्हणजे काय आहे, ते मन आहे म्हणून. आणि मनाचा कारक चंद्र आहे. प्रत्येक ग्रह ज्यावेळेस आपल्याला काहीतरी एनर्जी देतो ना, तो व्हाया मून देतो, चंद्रामार्फत तो देतो. तो आपला उपग्रह आहे, सॅटेलाइट आहे आपला. तर तो आपल्याला त्या चंद्राच्या मार्फत देतो. आणि तुम्ही बघा, जर आपलं मन प्रसन्न असेल ना तर आपल्याला सगळं जग रम्य वाटतं. आणि मनच अप्रसन्न असेल तर मग सगळ्या जगात आपल्याला काही अर्थच नाही वाटत. मग ते लोक नाही का आत्महत्या करतात, त्यांना जगामध्ये काही असं जगण्यासारखं आता दिसतच नाही, म्हणून मग ते आत्महत्या करतात. तर जग हे रम्य वाटतं जर आपलं मन प्रसन्न असेल. एखादं अन्न आपल्याला खायला खूप गोड वाटतं आपल्याला भूक असेल तर. एखादं स्थान आपल्याला खूप अनुकूलता वाटते कारण आपल्याला जर कंपनी चांगली असेल तिथे. तर आता आपण परत इथे आलो की आपल्याला एखाद्या व्यक्तीशी ज्यावेळेस लग्न करायचं तर ती कंपनी जर आपल्याला रिलायबल वाटली तरच आपल्याला आनंद वाटेल ना. मग अगदी झोपडी जरी असेल तर तुम्ही बघता की बरेच अगदी मजुरी करणारे लोक असतात पण त्याला छान जोडा असतो आणि ते खुश असतात. त्यांच्या मजुरीत अगदी तुटपुंज असतं, त्यांचं सगळं दारिद्र्य असतं घरामध्ये, पण त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल असतं कारण ते एकमेकांना कॉम्पिटेबल असतात. त्यांचं मन प्रसन्न असतं. मन प्रसन्न राहावं, मन प्रसन्न राहील का आणि हे लोक आनंदी जीवन जगू शकतील का सोबत, ह्याचा आढावा घेणं म्हणजे गुणमेलन आहे. तर तुम्ही वर्णाला काही अर्थ नाही, वश्याला काही अर्थ नाही असं जे लोक बोलताना बघतात त्यावेळेस मला त्यांची कीव येते आणि त्यांच्या विद्वत्तेवर मला म्हणजे आश्चर्य वाटतं की यांना एका साईडला मी बघितलं इतके विद्वान आहेत, इतके छान विचार करतात, पण हे असं काय भलतं सलतं बोलतं असं मला आश्चर्य वाटतं. ग्रहमैत्री ग्रहमैत्री गुण. आता आपण ग्रहांचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत, म्हणजे ग्रहशील आपण अभ्यास केलेला आहे, त्याच्यावर एक दोन क्लास झालेले आहेत. अतुलजींनी पण ग्रहमैत्री विषयी त्या ग्रहशिलाविषयी बोलले होते. तर आता इथे आपल्याला माहितीच आहे की ती ग्रहमैत्री म्हणजे प्रत्येक राशी लिहिलेली तिथे आणि त्याला गुण दिलेले आहेत. तर त्यांचं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे ते ग्रहांचे दोन ग्रुप आहेत, म्हणजे बुध शुक्र शनीचा ग्रुप आहे, राहू आहे त्यांच्याबरोबर, आणि एकीकडे चंद्र आहे, मंगळ आहे, गुरु आहे. सॉरी. तर हा ग्रहमैत्रीचा हा टेबल आहे. याच्यावरून तुम्ही त्या राशींची आपसात मैत्री आहे की नाही आणि त्याला किती गुण दिले जातात. तर इथे 5 गुण आहेत. तर इथे तुम्हाला हे ग्रहांच्या प्रॉपर्टीज माहिती आहे, त्याच्यामुळे याच्यावर मी जास्त बोलत नाही. तर इथे सुद्धा यांची जर मैत्री असेल चांगली, इथे जर पूर्ण गुण असतील तर हे 5 गुण इथे मिळाले. 6 गुण. आता देव, मनुष्य, राक्षस असे हे गणाचे गुण. तर आता देव म्हणजे जनरली मी याच्या आधी पण बोललेलो आहे की जे पुस्तकात लिहिलेलं असतं ना ते अर्ध असतं, हाफ नॉलेज असतं पुस्तकामधलं, आणि ज्यावेळेस आपण एखाद्या गुरुकडे शिकतो तर ते नॉलेज, त्या नॉलेजला पूर्णत्व येतं. देवगणाविषयी तुम्ही कोणताही ग्रंथ काढला तर त्याच्यामध्ये उत्तम लिहिलेलं सगळं की देव असे असतात, फार चांगला स्वभाव असतो त्यांना, कोणाला त्रास देत नाहीत, काही नाही वगैरे असं असतं. आणि राक्षस विषयी नेहमी वाईट लिहिलेलं असतं. तर हे पुस्तकामध्ये अर्धच टेक्स्ट असतं, पूर्ण टेक्स्ट देऊ शकत नाही कारण त्याचे 2 कारण आहेत. एक तर खूप मोठं होईल ते पुस्तक, जर सगळं सांगत बसले, सगळंच लिहित बसले तर ते पुस्तक मोठं होईल. दुसरी गोष्ट की जो पुस्तक वाचतोय तो खूप सुज्ञ आहे, ज्ञानी आहे असं त्यांनी गृहीत धरलेलं असतं, म्हणून त्यांनी अर्धा भाग लिहिलेला आहे, अर्धा भाग सोडून दिलेला असतो आणि तो त्या वाचकाने विचार करावा, त्यांनी ते समजून घ्यावं, किंवा नाही समजलं तर त्यांनी गुरुकडे जाऊन ते समजून घ्यावं असं त्याचा अर्थ असतो. आता तुम्हाला मी सांगतो देवगणाचे दुर्गुण काय. देवगणाचे लोक आळशी असू शकतात, देवगणाचे लोक भित्रे असू शकतात, देवगणाचे लोक दुसऱ्यावर सत्ता गाजवणारे असू शकतात, देवगणाच्या लोकांना आपल्याकडे जे आहे ते कुणीतरी चोरून नेईल, आपल्याकडून सुटेल अशी खूप भीती असते.
आता चांगले गुण तर तुम्हाला पुस्तकात मिळालेले आहेत, त्याच्यामुळे मी इथं वाईट गुण सांगितले. राक्षसगणाचे चांगले गुण सांगतो, कारण ते वाईट तुम्हाला सगळं वाचायला मिळेल. राक्षसगणाचे चांगले गुण असे असतात की ते त्यांची थोडी जरी स्तुती केली तरी ते खूप चांगलं काम करू शकतात, खूप चांगलं परफॉर्म करतात. मोठे मोठे आवाढव्य काम आहेत ते राक्षसच करतात, देवलोक ते त्यांच्याकडून करून घेतात. राक्षस जो आहे ना, तर तोच फक्त असे मोठे मोठे दिव्य काम करू शकतो. तपश्चर्या करायला लागला तर तुम्हाला माहिती आहे रावणाने काय केलं होतं. रावणाची तपश्चर्या बघा, मोठे मोठे जे राक्षस होऊन गेले त्यांनी शंकराला कसं प्रसन्न केलं आणि त्याच्याकडून कसे पाहिजे ते वर मागून घेतले, हे राक्षसच करू शकतात. आणि देवगणाचं तुम्हाला बघायला मिळेल की देवगणाला कुठेतरी शाप दिला आणि मग तो परत पृथ्वीवर आला, कुठेतरी नरकात पडला, पाताळात गेला, असे देव भरपूर सापडतील तुम्हाला. पण राक्षसगणाने देवालाही खाली उतरायला लावलं, त्याला हवे ते वर द्यायला भाग पाडलं, असं तुम्हाला दिसेल. त्याच्यामुळे राक्षसगणामध्ये जी शक्ती आहे तर ती मनुष्य आणि देवमध्ये नाही आहे ऍक्च्युली. तर हे राक्षसगणाचे चांगले गुण आहेत. आणि मनुष्यगणांमध्ये दोन्ही गोष्टी आहेत, तो देव आणि दानव दोन्ही होऊ शकतो. आणि मनुष्य चतुर आहे, तर तो देवालाही प्रसन्न करू शकतो आणि राक्षसाकडून पण हवे तसं त्याला वळून घेऊ शकतो तो आपल्यासाठी. आता तुमच्याकडे ज्यावेळेस क्लायंट येईल त्यावेळेस त्याला असंच सांगायचं की जर देव राक्षस असेल किंवा मनुष्य राक्षस असेल तर काळजी करू नका, डूज अँड डोंट्स त्याला फक्त सांगा की तुम्ही ही काळजी घेतली तर हे लग्न टिकू शकतं, काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही करा. फक्त तुम्हाला काउन्सिलिंग त्या पद्धतीने करता आलं पाहिजे, कारण तुम्ही एका गोष्टीसाठी लग्न नाही टाळू शकत. आता ह्या 8 पैकी समजा एक शून्यात गुण मिळत असेल तर तुम्ही नाही टाळू शकत. ह्याच्यामध्ये फक्त योनी गुण जो आहे ना तो मात्र 2 पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. तिथे 1 असेल किंवा 0 असेल तर तिथे प्रॉब्लेम येतात, कारण इथे टोटली म्हणजे जे सेक्शुअल लाईफ आहे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि मेनली जे घटस्फोट वगैरे होतात तर ते ह्या गोष्टींमुळे जास्त होतात, पण त्याची वाच्यता होत नसते, ते सांगितलं जात नाही, पण ह्या गोष्टीमुळे मोस्टली घटस्फोट होतात. तर त्याच्यामुळे इथे 0 किंवा 1 गुण नको, 2 चालतील. 4 सुद्धा अति होतं, अति सर्वत्र वर्जेत असं होतं. त्याच्यामुळे 4 जर आले तर त्यांना तुम्ही करू नका लग्न असं नाही म्हणू शकत, फक्त डूज अँड डोंट्स, अतिरेक करू नका कोणत्या गोष्टीचा, हे त्यांना तुम्ही समजून सांगू शकता. कारण कोणती गोष्ट खूप चांगली जरी असेल तरी त्याचा अतिरेक नको, कारण त्याच्या कशाच्या आहारी जाणं चांगलं नसतं, त्याच्यामध्ये जीवन आपलं उद्ध्वस्त होऊ शकतं. ही काळजी घ्यायला लावायची. राशीकूट, इथे परत तोच प्रकार आहे. राशीला 7 गुण दिलेले राशीकूटला, आणि नाडी गुण, नाडीला 8 गुण दिले. तर हे सगळं इथपर्यंत मी सांगितलं. आता माझं थोडं फक्त समजून सांगायचं राहिलं, ह्याच्यावर तसं बोलण्यासारखं खूप आहे, थोडस मला बोलायचं. त्याच्यापूर्वी मी तुम्हाला प्रश्नोत्तर काय असेल तर आपण घेऊया, आणि मी शेवटचा पार्ट घेऊन कन्क्लूड करतो हे. तर मी हे एकदा स्टॉप करतो शेअरिंग. आपल्याला काही बोलायचं असेल तर बोलू शकता, विचारू शकता. बोला मॅडम. राणे मॅडम बोला, काही बोलायचं आहे का, नाहीतर माईक बंद करा. हॅलो. हॅलो, माझा आवाज येतोय का? येतोय मॅडम. नाडीसाठी तुम्ही जे 8 गुण म्हणालात ते का दिलेले सांगू शकाल का? सांगतो ना, त्याच्या नंतर सांगतो, शेवटच्या कन्क्लुडिंग पार्ट मध्ये ते घेतो. ओके. अजून काही विचारायचं कोणाला? 5-10 मिनिट अजून बोलणार आहे, जास्त नाही. हॅलो. हा बोला मॅडम. सर, मनुष्यगण आणि राक्षसगण यांना 0 पॉइंट का दिले जातात? हो, मग त्याच्यामध्ये जे आपण जे ग्रंथांमधून वाचतो ना की त्यांची जी वैचारिक पातळी आहे, वैचारिक थॉट प्रोसेस जो त्यांचा आहे तो टोटली वेगळा आहे. अच्छा, पण शक्यतो लग्नासाठी म्हणतात की देव म्हणजे, आणि देवगण आणि राक्षसगणाला पण एकच पॉइंट देतात, तर मग असं का? मग राक्षसाला फक्त राक्षसच उच्चीचा म्हणजे सोबत चांगली का? नाही, बरोबर आहे ते, म्हणजे तसं अपेक्षित आहे बरं का, तसं अपेक्षित आहे, पण तुम्ही त्या एका गोष्टीवरून लग्न टाळणं योग्य नाहीये.
अच्छा. मी त्या संकल्पनेला चूक म्हणत नाहीये, पण काय माहिती का, तुम्ही 100% मॅच मिळत नाही कोणाला. आणि आता हो. दिवसेंदिवस म्हणजे विवाह संकल्पना ती संस्थाच मोडीत निघते की काय, असं ज्यावेळेस प्रश्न उद्भवतो आणि नाही. खूप स्थळं बघून सुद्धा मॅच होतच नाही, त्यावेळेस आपल्याला काहीतरी गोष्टीमध्ये कॉम्प्रोमाइज करावं लागतं. तर ते कॉम्प्रोमाइज कसं करायचं की तुम्हाला ते काउन्सिलिंग करायचं. म्हणून मी तुम्हाला राक्षस गणाचे चांगले गुण सांगितले आणि देवगणाचे वाईट गुण सांगितले. तर तुम्ही अच्छा. त्यांना जर काउन्सिलिंग करू शकलात असं की तुम्ही हे करा आणि हे करू नका, तर ते बऱ्यापैकी सोबत राहू शकतात. हे पण सर आपल्यासारखे पूर्ण ज्योतिषावर विश्वास ठेवूनच चालणारे लोक आहेत. मग आता आपल्या मुलांच्या बाबतीत कसा विचार करावा? राक्षसगण त्यांना आणि काउन्सिलिंग करा ना. मी तर उलट असं म्हणतो की गुणमेलन करताना ते जे आहेत भावी पती पत्नी त्यांनी यावं सोबत, आणि मग त्यांच्याशी आपल्याला डिटेल बोलता येते की तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे. जर हे रिलेशन तुम्हाला ठेवायचंय सोबत, तुम्हाला राहायचंय, तर तुम्हाला काय काळजी घेतली पाहिजे हे त्यांना आपण व्यवस्थित समजून सांगू शकतो. आणि हे आपण ज्योतिषशास्त्राच्या आधारेच सांगतोय, आपण दुसरं कोणतं शास्त्राचा आधार घेत नाही यायचे. ते आहे, पण इतर आता एक दुसऱ्यांसाठी ठीक आहे, जे मानतच नाहीत त्यांच्यासाठी काही पडलेलं नाही. पण आपण पूर्ण विश्वास ठेवतो ज्योतिषशास्त्रावर, म्हणून मग ते असं वाटतं ना, एकदम चक्षु नजरेनेच आपण बघावं प्रत्येक गुणमिलन पत्रिकेत. बरोबर आहे, पण तुम्ही जर असं वाट बघायला सांगितले लोकांना, तर त्यांचे चांगले चांगले हातचे प्रपोजल निघून जातात ना. नाही, म्हणजे आपल्या माझ्याकडे स्वतःच्या कोणी 18 वर्षाची अगदी मुलगी आली तर मी तिला सांगेल की तू अजून चान्स घे, अजून 1-2 वर्ष तू थांबू शकते किंवा चांगला मॅच येईपर्यंत आपण थांबू. पण एक 35 वर्षाची मुलगी आली तर मग तिला आपण असं नाही म्हणू शकत नाही की अजून थोडे दिवस थांबू. तर तिथे तुम्हाला म्हणजे स्थल काल काय आहे, परिस्थिती काय आहे, त्याचा विचार करूनच निर्णय तारतम्याने घ्यायचा. म्हणजे अगदी तुम्ही कट टू कट अगदी जर म्हटलं की याला चांगला मॅच मिळेपर्यंत थांबू, तर तसा मॅच कधीच मिळणार नाही. मग तुम्हाला कुठेतरी कॉम्प्रोमाइज करायचंय, तर ते कॉम्प्रोमाइज कसं शोधायचं हे मी फायनली सांगतोय आता थोड्या वेळात. अजून कोणाला काही विचारायचं आहे? तर मी आता परत तेच पेज शेअर करतोय इथे. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खूपदा प्रश्न पडतो. आता हा जो टूल आहे मी नेहमी वापरतो आणि तो शक्यतो तुम्हाला ग्रंथात सापडणार नाही, पण मला कुठेतरी असं मी ऐकलं होतं बहुतेक एखाद्याचं व्याख्यानात वगैरे, आणि मला ते चांगलं लक्षात राहिलं आणि ते मी नेहमी वापरतो. पण मग तर सर आता हे मनुष्यगण आणि राक्षसगण ह्यांचं ते मग गुणमिलन करताना त्यांचं हे करायचं का? म्हणजे परत तोच प्रश्न येतो. हो ना, मी तेच म्हणतो ना, तुम्ही एका गोष्टीसाठी स्थळ नाकारणार आहेत का? अच्छा. एका गोष्ट, बाकी सगळं चांगलं जुळतंय आणि तुम्ही एका गोष्टीसाठी स्थळ नाकारणार का? हाच तो परत प्रश्न आहे ना, की तसं नाही करू शकत आपण. आपण सगळ्याच गोष्टींना पूर्ण मॅच होईल आणि तेव्हाच आपण लग्नाला होकार देऊ असं नाही होऊ शकत. त्याच्यामुळे आपल्याला जिथे वीक पॉइंट आहे तिथे आपल्याला काउन्सिलिंग हे महत्वाचं आहे. तर आता इथे कसं आहे माहितीये का की टोटल 8 आहेत ना गोष्टी. आता आपण तरी हे सतसत कोष्टक जे आहे ते वापरलेलं नाही, म्हणजे प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक हे सुद्धा बघायचं आहे याच्यामध्ये ज्या गोष्टी आहेत. आणि याचं इथे फक्त तुम्हाला चंद्र राशी प्रमाणे न बघता लग्न राशी, रवी राशी, मंगळ राशी सगळ्यांचा सुद्धा तुम्ही असा विचार करू शकता की प्रीती षडाष्टक आहे की मृत्यू षडाष्टक, शुभ द्विर्द्वादशक आणि अशुभ द्विर्द्वादशक, शुभ नवपंचम आणि नेष्ट नवपंचम. नेष्ट म्हणजे इष्ट नसलेला म्हणजे तो नेष्ट. प्रीती षडाष्टक, मृत्यू षडाष्टक याच्यावरून तुम्ही एकमेकांचं कितपत पटेल, त्यांची फ्रिक्वेन्सी किती मॅच होईल हे तुम्ही बघू शकता. शुभ द्विर्द्वादशक म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची आर्थिक परिस्थिती कशी राहील, दोघं ज्यावेळेस सोबत राहतील त्यावेळेसची गोष्ट आहे. आणि नवपंचम मध्ये पण तसंच आहे की तो शुभ नवपंचम आहे की अशुभ नवपंचम, त्याच्यावर तुम्हाला ठरवायचं. आता इथे काय होतं माहिती का, बऱ्याचदा आहे ना सगळ्या गोष्टी मॅच होतात. म्हणजे 12 गुण जुळणाऱ्या पत्रिका आहेत, 14-15 गुण जुळणाऱ्या आहेत. 18 पेक्षा जास्त शक्यतो असं म्हणतात की तुम्ही होकार द्यायला पाहिजे आणि 18 पेक्षा कमीला नकार द्यायला पाहिजे. तर बऱ्याचदा असं होतं की अगदी 18 वर बॉर्डरला आहे किंवा थोडेसे कमी जास्त गुण आहेत, तर तिथं तुम्ही कसा निर्णय घ्याल आणि आपल्यालाच कन्फ्युज होतं की दोन्हीकडून आपणच अडकतो की ह्याला हो म्हणावं,
उद्या जर यांचं पटलं नाही तरी ते आपल्याला, ठीक आहे आपल्याकडे भांडायला नाही येणार, पण आपल्यालाच वाईट वाटेल ना की अरे आपल्यामुळे यांनी लग्न केलं, आपण हो म्हटलं म्हणून, आणि त्यांचं आता पटत नाही. आपल्याला पण ते गिल्टी फील होईल की मी चुकीचा निर्णय दिला. किंवा तुम्ही एखाद्याला जर नाही म्हटले करू नका, तो पण आपल्याला मनात सल राहतो की अरे यांचं कदाचित झालं असतं, त्या मुलीला बहुतेक किंवा त्या मुलाला स्थळच येत नाही नंतर चांगलं, 2-2, 3-3 वर्ष त्यांचं परत लांबचं लग्न ते. तर मग आपल्याला तिथं वाईट वाटतं की आपण एक स्थळ होतं ते जर करता आलं असतं तर आज ह्याचा संसार उभा राहिला असता. तिथे सुद्धा आपल्याला कुठेतरी गिल्टी फील येतो त्याचा. माझा आवाज येतोय ना? हो सर, हो. तर हा गिल्ट मनात राहू नये म्हणून काय करायचं की कोणत्याही ज्यावेळेस तुम्ही हे करता, लग्नासाठी तुमच्याकडे येतो तो प्रपोजल, किती गुण असू देत ते, पण फायनली एकदा त्याचं हे बघा तुम्ही की वर्णवश्य म्हणजे 2-2चा आपण ग्रुप करू आता. जर आता 1 आणि 2, 3 आणि 4, 5 आणि 6, 7 आणि 8 असं जर आपण केलं तर ह्याच्यामध्ये आता उलट जायचंय. म्हणजे विप्र, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे वर्ण आहेत ना, आपल्याला उलट जायचंय. 1 आणि 2 गुण जे आहेत ना, ते शूद्र जर असेल, दोघेही शूद्र असतील तर 1 आणि 2 जुळले त्याचे गुण, तर ते तुम्ही त्याला होकार देऊ शकता. बाकी खालचं नसेल तरी पण हरकत नाही, ठीक आहे. 3 आणि 4 याच्यामध्ये समजा वैश्य असतील, ते दोघेही वैश्य असतील, तर तुम्हाला 3 आणि 4 गुणामध्ये जर त्यांना 100% मिळत असतील आणि बाकीचे वरचे आणि खालचे मिळत नसतील तर तुम्ही त्यांना होकार देऊ शकता. त्याच्यानंतर 5 आणि 6 हे क्षत्रियांकरता तुम्ही वापरा, क्षत्रिय वर्ण आहे त्यांच्याकरता तुम्ही वापरा. आणि 7 आणि 8 हे विप्र वर्णाकरता तुम्ही वापरा. असं जर केलं तर बऱ्यापैकी मला असा अनुभव आहे की ते लग्न टिकतात त्यातले त्यात. तर आता हे मी तुम्हाला सांगितलंय, पण तुम्हाला याचे कारण तुम्ही मला सांगायचे. तुम्ही विचार करा आता याच्यावर. मी तुम्हाला 2-3 आणखी याच्या पूर्वी पण गृहपाठ दिले. मार्केशाला मार्केशच का म्हणायचंय, द्वितीयेश आणि सप्तमेशाला मार्केशच काय म्हणायचंय, हे मी तुम्हाला विचारलं होतं. त्याच्यावर कोणी विचार केला असेल तर ते आत्ताही सांगा किंवा नंतर सांगा. आणि वर्णवश्यचा एक ग्रुप ठेवा, तारा, योनी ह्याचा दुसरा ग्रुप, तिसरा ग्रुप ग्रह, मैत्री आणि गण, आणि राशी आणि नाडी याचा चौथा ग्रुप. मग हे उलट जायचंय, म्हणजे 7 आणि 8 गुण विप्रवर्णाला मिळायला पाहिजे, 5 आणि 6 गुण हे क्षत्रियाला मिळायला पाहिजे, 3 आणि 4 हे वैश्याला मिळायला पाहिजेत, आणि 1 आणि 2 शूद्राला मिळायला पाहिजे. असे जर गुण असतील तर तुम्ही अपवादात्मक परिस्थितीत गुण कमी जरी येत असतील तरी लग्नाला होकार द्यायला हरकत नाही. आता तुम्ही इथे राशीप्रमाणे वर्ण बघा, तुम्ही त्याचा जर वर्ण विचारला, तुम्ही स्वतःचा वर्ण काय आहे, त्याचा तो क्षत्रिय आहे की विप्र आहे, वैश्य आहे, हे विचारून सुद्धा तुम्ही ठरवू शकता. आणि राशीप्रमाणे पण ठरवू शकता किंवा दोन्ही प्रमाणे पण ठरवू शकता. तर हा फायनल आपण ज्यावेळेस डिसिजन देतो त्यावेळेस एकदा हे चेक करायचं, याच्यामध्ये ते जर फिट बसत असेल तर तुम्ही लग्नाला होकार देऊ शकता. ही एक तुम्हाला ट्रिक सांगितली, हा एक तुम्हाला टूल वेगळा दिला मी, पण ह्याचं कारण काय असेल हे तुम्ही मला सांगा. तुम्हाला 8 दिवस विचार करायला देतो. आणि जे आता हा युट्यूबचा व्हिडिओ बघत असतील त्यांनी पण त्या कॉमेंट्समध्ये टाकायला हरकत नाही. मग आपण सगळ्याचा परत एक वेगळा सेशन ठेवेल किंवा मी उत्तर त्याचं तुम्हाला पाठवेल मग लिहून, किंवा आपण चर्चेमध्ये एकदा तो भाग घेऊ. 15 मिनिटात तुम्हाला सांगू शकतो मी. तर धन्यवाद सगळ्यांचे. आणि मी आता हे शेअरिंग बंद करतो 5 मिनिट. सर मी एक प्रश्न विचारू का फक्त? मला असं विचारायचंय सर, आता हे देवगण, राक्षसगण आणि मनुष्यगण आणि जे काही बाकी तुम्ही वैश्य वर्ण वगैरे सांगितलं, याच्यासाठी असं डिटेल मध्ये काही पुस्तक असेल तर आम्हाला नाव सांगा, म्हणजे आम्हाला सगळ्यांनाही त्याचा फायदा होईल, डिटेल सगळी माहिती होईल आम्हाला. तुम्हाला मी सांगतो, तुम्ही खूप पुस्तकं वाचूच नका. जे बेसिक जे तुम्ही घेतले असतील ना पुस्तकं तेवढे वाचून म्हणजे खूप अगदी खिळखिळे होऊ द्या ते वाचून वाचून. हो सर, झाले पारायण करा, त्याचे आवर्तन करा, आणि ते तेवढे पुस्तक आयुष्यभर पुरतील. तुम्ही कोणते कोणते वाचताय मला माहित नाही, पण एखादं छोटंही चांगलं पुस्तक असेल ना ते आयुष्यभर पुरतं. कारण हे जे सगळे शास्त्र आहेत ना आपले,
भारतीय शास्त्र मी म्हणतो किंवा प्राचीन कोणतेही शास्त्र, ते ऍक्च्युली कॉमन सेन्स आहे खरं म्हणजे. त्याच्यामध्ये एवढं विद्वत्ता किंवा खूप अक्कल असायची काहीच गरज नाही कोणाला, किंवा खूप वाचन करायची, त्याच्यावर खूप तपश्चर्या करायची अशी काहीच आवश्यकता नाही. इतकं सोपं आहे सगळं हे. आता आपण नाही, काय करतो सोपं. माहितीये का, कॉमन सेन्स सोडून बाकी खूप विचार करतो, खूप डीप जातो, खूप वरती जातो, आणि आपण जो मेन कॉमन सेन्सचा स्ट्रीम असतो ना तोच सोडून देतो नेमका. तर तुम्ही काहीच वाचन करू नका. काय तुम्हाला जे विचार करता येईल ना, तुम्हाला जे चिंतन करून ते ठरवता येईल, तुम्ही जेवढं वाचताल तेवढं कन्फ्युज होताल मॅडम. वदा भटांची वाचते सर मी, कुंडली तंत्र मंत्र, नवमांश रहस्य वगैरे, ती पुस्तकं मी वाचन करते सारखी. पुष्कळ झालं आयुष्यभरासाठी, ह्या आयुष्यासाठी तरी पुष्कळ आहे. मग आता हे देवगण राक्षसगण याचं आम्हाला तुम्ही सांगितल्यावर हे अवगुण कळले ना, नाही तर मी तर समजा देवगणाची नाही, लोक म्हणजे खूप चांगली. हे मला कोणी सांगितलं नाही, हे चिंतनातूनच येतं ना. तुम्ही जेवढा विचार करताल, किंवा कोणत्या पुस्तकात नाही वाचलं मी. आता म्हणजे मी तर खूप सामान्य बुद्धी आहे माझी, तुम्ही ह्याच्यावर कदाचित जास्त विचार करू शकता. आता नवीन पिढी जी आहे ती खूप स्मार्ट आहे, आणि खूप म्हणजे अगदी लहान मुलं सुद्धा इतके स्मार्ट आहेत की बऱ्याचशा गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकतो. तर आताची पिढी जास्त स्मार्ट आहे. म्हणजे माझी जी वैचारिक पातळी त्याच्यापेक्षा कितीतरी चांगला विचार तुम्ही सगळे करू शकता. माझ्यापेक्षा तुम्ही नक्कीच काही वर्षांनी लहान आहात, तर तुम्ही नक्कीच माझ्यापेक्षा चांगला विचार करू शकता. आणि तुम्ही ह्याच्यापेक्षा मी जे संकल्पना मांडतोय किंवा माझे विचार मांडतोय ते कदाचित मी फार रफली मांडतोय. तुम्ही सर अजून त्याला करू शकता. तुमच्या इतकं आम्हाला होण्यासाठी काय माहिती किती वर्ष लागतील माहित नाही. नाही, तसं मुळीच काही समजायची गरज नाही. तुम्ही सगळे ना सक्षम ज्योतिषी आम्हाला करायचे, म्हणजे आमच्यापेक्षाही सक्षम करायचंय तुम्हाला, असा विचार आहे आमचा. तर तुम्हाला आणि आम्हाला त्याच्यात आनंद वाटेल की उद्या तुमचं कुठेतरी नाव होतंय, तुम्ही कुठेतरी व्याख्यान देताय, तुमचं प्रचार होतोय, प्रसिद्धी होती, ह्याच्यात खूप आनंद वाटेल आम्हाला. आणि सर एखादी कुंडली आपण जुळवताना समजा 17.5 एवढे जर गुण जुळले तर आपण त्यांना हो सांगावं का? हो, मग ह्या गोष्टीचा विचार करायचा ना. आता मी तुम्हाला टूल दिला ना. हो. त्यांचे समजा 1-2 गुण जमत असतील आणि बाकीचे जमत नाहीये, पण ते त्यांचे वर्ण शूद्र आहेत दोघांचे, तर तुम्ही त्यांना होकार देऊ शकता. ओके. मी आज ट्राय केली, एक कुंडली होती माझ्याकडे, म्हणजे सहज बसल्या बसल्या सहज असं करत असते कॉम्प्युटर असल्यामुळं, मला त्याच्यात 17.5 दिसले. म्हटलं ही जुळू शकते का? 17.18 पेक्षा जास्त पाहिजे ना, ही तर नाही जुळू शकत. हा, असं तुम्ही आता हे परत टर्म्स कंडिशन अप्लाय आहेत, नियम अटी लागू करून त्या कुंडलीचा व्यवस्थित स्टडी करून, आणि त्यांना डूज आणि डोंट सांगायचे तुम्हाला, हे करा, हे करू नका. तुम्हाला जर सोबत राहायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. त्याच्यावर पण मी एकदा छोटस व्याख्यान दिलं होतं. प्रत्येक ग्रहाचं सुद्धा तुम्ही गुणमिलन करू शकता. त्याचं सूर्य त्यांचं योग्य आहे का, म्हणजे त्यांची आत्मशक्ती कशी आहे त्यांची, मग त्यांचा चंद्र व्यवस्थित असेल एकमेक. चंद्र तर जुळतच नाही, कारण तो 18 पण दाखवत नाही ना. तर मग त्याच्यामध्ये काय उणीव असतील किंवा त्यांच्या स्वभावातले काय गुणदोष असतील याचं जर तुम्ही त्यांना वर्णन करून सांगितलं तर बऱ्यापैकी तो संसार टिकू शकतो, त्यांचं वैवाहिक जीवन सुखी करू शकतो आपण. फक्त त्यांना ते बूस्टर डोस द्यावे लागतात, किंवा काय घटना होणार आहे ना ह्याची जर त्याला थोडीशी आपण चाहूल करून दिली आधीच, की असं होऊ शकतं की समजा आता त्यांचं जर सूर्य एकमेकांचा प्रॉपर नसेल, म्हणजे एकमेकांशी ट्यून नसेल, तो सूर्य आपण त्याला ट्युनिंग म्हणतो, तर त्यांची जी अँबिशन आहे ना, अँबिशन त्यांची वेगवेगळी असेल, आणि मग त्या अँबिशन वरून त्यांचे मतभेद होतील, आणि त्या मतभेदाचं रूपांतर नंतर घटस्फोटात होईल. बरोबर. हा, मग मी हे वर्णन केलेलं आहे एकदा. गुरु समजा त्यांचा एकमेकांशी ट्यून होत नसेल तर मग त्यांची जी उदारपणा आहे त्यांचा, त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम आहे. ते औदार्य दाखवणार नाही एकमेकांच्या बाबतीत, ते संकुचित प्रवृत्ती घेत, आणि त्याचं मग मतभेद आणि मतभेदावरून घटस्फोट असं होत असतं. शुक्राचं म्हणजे त्यांचं शुक्र जर ट्यून नसेल तर मग प्रेम व्यक्त करण्याची तऱ्हा त्यांची प्रत्येकाची वेगळी असते. आता मला बऱ्याचदा दिसतं की एखादी व्यक्ती चिडचिड करायला लागली म्हणजे मग ती प्रेम करते असं गृहीत धरावं, कारण तो फार केअरिंग असतो, तो फार चिडतो, मग की तुला हे नीट बघता येत नाही का, तुला नीट गाडी चालवता येत नाही का वगैरे, तो फार केअरिंग असतो ना, तो त्या काळजीच्या भरामध्ये त्याला रागवतो. आता माझ्या एका मित्राचे वडील तसेच होते, ते खूप संताप करायचे,
तो मित्र मला नेहमी म्हणत, अरे मी इतकं चांगलं वागतो, माझे वडील तरी मला असं का करतात. अरे मी त्यांना म्हटलं, तुझ्या वडिलांची प्रेम करण्याची ती तर आहे, ते चिडतात म्हणजे त्या दिवशी ते खूप तुझी काळजी करतात असं तू समज. आणि मग त्याच्यात ते लक्षात आलं, तो पण मग नंतर मान्य केलं त्यांनी की अरे हो म्हणे, ते खूप माझी काळजी करतात म्हणून ते चिडतात की तू पडशील, तुला असं होईल तसं होईल, तू या धंद्यात असं नको करू, तुझ्या नोकरीत असं नको करू. ते सतत त्याला काहीतरी सूचना करत असतात आणि ते काळजी करत असतात. सतत तो बाहेर गेला की गॅलरी तिकडे तिकडे चक्रा मारतील आणि ते घरामध्ये आदळापट करतात, तो आला नाही घरी, आला नाही घरी, कारण ते केअरिंग असतं. मग त्याची प्रेम करण्याची तरा तशी आहे. मग एखादा व्यक्ती वेगळ्या पद्धतीने प्रेम करेल, तो अंगालाच झटतो. एखादा मित्र आला की तो काय पाठीवर थाप मारेल, गळ्यात पडेल किंवा सारखा हातात हात घेऊन टाळा देईल, असं असे पण मित्र असतात. त्याची ती प्रेम व्यक्त करण्याची त्याची पद्धत येते. तर ते तुम्हाला त्यांना सांगायला पाहिजे की तू असं तुम्ही समजून घ्या एकमेकांना. तर त्या त्या ग्रहावर तुम्ही बोलू शकता, प्रत्येक ग्रहावर की तुमचा हा ग्रह मॅच होत नाहीये, म्हणजे मग काय शक्यता आहे, काय प्रॉब्लेम येण्याची हे आहे. मग तसं जर तुम्ही त्यांना आधीच समजून सांगितलं तर नंतर त्या गोष्टी घडत नाहीत. मग ज्या म्हणजे म्हणजे डॅमेज कंट्रोल होतात त्याच्यामध्ये, की ते वाईट होणार आहे ते तेवढं वाईट होत नाही. मग हा, म्हणजे एखाद्या वेळेस कधी गुण कमी जास्त जुळले तर आपण ह्याही गोष्टी बघायच्या. या गोष्टी बघायच्या, ग्रहमेलन बघायचं आणि त्यांचे व्यावहारिक पातळीवर त्यांचं किती जुळतंय ते बघा. कारण सगळ्याच गोष्टी नुसत्या गुणमेलनावरून सोडवता येत नाही, किंवा पूर्ण आयुष्यभर एकाच शास्त्राचा उपयोगाने आपण जगू शकत नाही. सगळ्या शास्त्रांची गरज पडते आपल्याला. त्याच्यासोबत व्यवहार, तारतम्य आणि नशीब. शेवटी 20% नशीब आहे, बाकी 80% आपलं कर्म आहे. इतर शास्त्र पण आहेत ना, एकाच शास्त्रावर आपण जगू शकत नाही. याचा विचार नेहमी म्हणजे हे जागृत ठेवायचं आपल्या मनामध्ये, की आपण अनेक गोष्टींपैकी जीवनातला छोटासा हा भाग आहे ज्योतिषशास्त्र, आणि त्या ज्योतिषशास्त्रामधला हा गुणमेलनाचा छोटासा विषय. आपण इथं आता 1.5 तास चर्चा केली आणि आता मला वाटतं थांबावं. अजून कोणाला काही बोलायचं आहे? धन्यवाद सर. धन्यवाद. मुग्धा मॅडम आले, त्यांना धन्यवाद. सगळ्या तुमच्या अभ्यासकांचे आभार. आणि आता आपल्या सगळ्यांच्या परवानगीने ही मीटिंग मी येईल करतो. थँक्यू. धन्यवाद सर. धन्यवाद.